नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। अर्थातच मी नमन करतो त्या अरहंत सम्यक संबुद्धाला, जो जीवन मुक्त आहे, जागृत आहे। विश्व शांतिदूत, विश्व वंदनीय महान कारुणिक अरहंत सम्यक संबुद्ध देवानंग पियदसी धम्म दायाद महान धम्म चक्रवर्ती महान सम्राट अशोक मौर्य, बोधिसत्व विश्वरत्न सिम्बॉल ऑफ नॉलेज, या जगाचा, या जग बदलणारा बाप माणूस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, या तीनही महामानवांना तिवार अभिवादन पंचांग प्रणाम करून आयुष्यमती उपासिका रेखाई इंदुरकर व आयुष्यमती उपासिका श्वेताताई इंदुरकर या परिवारामध्ये बुद्धमूर्ती, बुद्ध रूप, बुद्धाचं प्रतिबिंब पतित ठापे मी, त्याची प्रतिष्ठापना या ठिकाणी या परिवारांनी बुद्धाची तर्जनी मुद्रा असलेली ही बुद्धमूर्ती या ठिकाणी या निमित्तानं या कार्यक्रमाचं आयोजन आहे। नाचनगाव रमाई बुद्ध विहाराशी आणि भीमोदय बुद्ध विहाराशी संबंधित सर्व श्रद्धाशील बौद्ध उपासक तसेच उपासिकांना मंगलाची कामना आणि सर्वांना नमो बुद्धाय आणि जय भीम। आज या परिवारामध्ये, या देशामध्ये, या जगामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला खऱ्या अर्थानं बुद्धाच्या धम्माची ओळख करून दिली। बुद्धाची ओळख करून देणारे कोण आहे? बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनीच आपल्याला सर्वात आधी बुद्धाची ओळख करून दिली। बुद्धाचा आणि आपला काहीही संबंध नव्हता। संबंध होताही प्राचीन काळातील जे नागवंशी लोक आहे, तर हे नागवंशी लोक प्राचीन काळातले बौद्ध लोक होते। नागवंशी बौद्ध लोकांनी जगामध्ये पहिल्यांदा बुद्ध धम्माचा अंगीकार केला, स्वीकार केला, त्यांनी प्रचार प्रसार केला आणि आपण आपलं घर विसरलो होतो। प्रतिक्रांतीच्या नंतर आपण गुलाम झालो होतो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपण प्राचीन काळातले नागवंशी बौद्ध आपली घर वापसी करून दिली, आपल्याला पुन्हा बुद्ध धम्माची दीक्षा दिली, बौद्ध जगाशी आपलं नातं जोडून दिलं आणि आज आपली बौद्ध उपासक उपासिका म्हणून ओळख झालेली आहे। आता काही लोकांची बौद्ध उपासक उपासिका म्हणून ओळख झालेली आहे आणि काही लोक पुन्हाही महार म्हणूनच जगत आहे। काही लोक बौद्ध झालेले आहेत, महार लोक वेगळे असतात आणि बौद्ध लोक वेगळे असतात। तर महार ही हिंदू धर्मानं मनुस्मृतीनं दिलेली आपल्याला ती कलंक आहे, ती जात आहे, लक्षात घ्या। तर तुम्हाला बौद्ध म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात येवल्याला, मी हिंदू धर्मात जन्मलो पण हिंदू धर्मामध्ये मरणार नाही। हिंदू धर्मात जन्म घेणे हे माझ्या हातामध्ये नव्हतं, पण हिंदू म्हणून मी जगणार नाही आणि हिंदू म्हणून मी मरणार नाही। बाबासाहेबांनी अशी प्रतिज्ञा केली होती आणि बाबासाहेबांनी 21 वर्षानंतर सर्व धर्माचा तुलनात्मक अभ्यास करून याच मातीतला इथलाच बुद्ध धम्म आपल्याला दिला, लक्षात घ्या। मग बाबासाहेब हिंदू महार म्हणून जरी जन्मले होते तरी पण ते मात्र बौद्ध म्हणून, है की नाही, बौद्ध म्हणून मरण पावले, त्यांचं महापरिनिर्वाण झालं, है की नाही। म्हणूनच तर बाबासाहेब 22 प्रतिज्ञेमध्ये म्हणतात, आज माझा नवा जन्म
होत आहे. लक्षात घ्या, आज माझा 22 प्रतिज्ञेमध्ये काय म्हणतात? आज माझा नवा जन्म होत आहे. नवा जन्म म्हणजे काय? अनेक लोक पुनर्जन्म आहे का, पुनर्जन्म असते का, पुनर्जन्म नसते का, पुनर्जन्म आहे तर कसा आहे? बुद्धाने त्याच्या धम्मग्रंथामध्ये त्याचे 2 भाग केलेले आहे, पुनर्जन्म कोणाचा आणि पुनर्जन्म कशाचा. तसा पालीमध्ये पुनर्भव आहे, ते मी सांगणार नाही आजच्या अनुषंगानं. तर बोलू नका बरं तुम्ही. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आज माझा नवा जन्म होत आहे, कुठे म्हटलं आहे असं? कोण मागून येते त्याच्याकडे लक्ष नाही द्यायचं, आपण इकडे लक्ष द्यायचं. आज माझा नवा जन्म होत आहे असं कुठे म्हटलं आहे? 22 प्रतिज्ञेमध्ये. ज्यांना पुनर्जन्म असते का नसते का, असते तर नसते काय या भानगडीत पडायचं नसेल किंवा नाही समजत असेल तर सरळ सरळ सोप्या भाषेमध्ये 22 प्रतिज्ञेमध्ये बाबासाहेबांनी म्हटलेलं आहे, आज माझा नवा जन्म. नवा जन्म म्हणजे काय? पुनर्जन्म तुमच्या भाषेमध्ये. आज माझा नवा जन्म होत आहे असं मी मानतो. ज्यांना बुद्ध, धम्म आणि संघाची या 3 रत्नाची ओळख झाली, ज्यांनी बुद्ध धम्म संघ स्वीकारला आहे, आपल्या जीवनामध्ये अंगीकार केलेला आहे, जो बुद्धाला, बुद्धाच्या धम्माला, संघाला शरण गेलेला आहे, त्याचं अनुसरण करत आहे, अनुकरण करत आहे, तो त्याचा खऱ्या अर्थानं नवा जन्म आहे. मला माहित नाही तुमचा नवा जन्म झाला का नाही झाला का. हे शरीराचा जन्म, हे शारीरिक जन्म आहे का नाही, हा शारीरिक जन्म जसा मला मिळाला, मला प्राप्त झाला शारीरिक जन्म म्हणजे काय, आपल्या माता पित्यानं हे आपलं शरीर आहे का नाही, हा शारीरिक जन्म आहे. पण जो आध्यात्मिक नैतिक जन्म आहे, बुद्ध धम्म संघाची ओळख होणं, आपले डोळे उघडणं, प्रज्ञाचक्षु जागे होणं, आपली सम्मादिट्ठी जागृत होणं, आपल्याला 4 आर्य सत्याचा साक्षात्कार बोध होणं, खऱ्या अर्थानं सत्य काय आणि असत्य काय हे समजणं, कुशल काय अकुशल काय हे समजणं, पुण्य काय पाप काय हे समजणं, ह्या खऱ्या अर्थानं जर तुम्हाला जाणीवा होत असेल तर हाच आपला खऱ्या अर्थानं नवा जन्म आहे. समजलं का? काही लोकांचा नवा जन्म अजूनही व्हायचा आहे. नवा जन्म म्हणजे काय? त्याचा नवा जन्म झालाच नाही तर ते लोक बुद्ध ग्रंथालाही जात नाही, विहारातही जात नाही, पौर्णिमेचे भान नाही त्यांना, पंचशीलही माहित नाही, अष्टशील असतं लयच दूर राहिलं आहे का नाही, कारण त्यांचा नवा जन्म व्हायचा आहे. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या भाषेमध्ये नवा जन्म म्हणजे काय, तर बुद्ध धम्म संघामध्ये प्रतिष्ठित होणं. आलं का लक्षात तुम्हाला? बुद्ध धम्म संघामध्ये काय होणं? प्रतिष्ठित होणं. बुद्ध धम्म संघाची दीक्षा घेणं म्हणजे खऱ्या अर्थानं नवा जन्म होय. कोण म्हणत आहे असं? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. हाच पुनर्जन्म. आपण तुम्हाला नाही समजत असेल तर म्हणून मी ते सांगत आहोत सोप्या भाषेमध्ये. पुनर्जन्म हाच मानला तरी चालते आपण. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला बुद्ध धम्माची दीक्षा दिली. तर आपला 14 ऑक्टोबर 1956 ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपण हिंदू महार म्हणून जगत होतो, तर आपण आता बौद्ध म्हणून जगायला पाहिजे. मग आपण बौद्ध म्हणून जगायला पाहिजे तर आपण हिंदू महार म्हणून जगत होतो, आहे की नाही? आपण हिंदू महार म्हणून जगत होतो. तर आता आपण बौद्ध म्हणून जगत असताना बौद्धांचे जे काही बौद्धांचे ज्या काही परंपरा आहे, ज्या बौद्ध राष्ट्रांमध्ये टिकून आहे, त्या परंपरा आपण स्वीकारल्या पाहिजे. हिंदू धर्मातील देवी देवता आपण नाकारले पाहिजे. आपला हिंदू धर्माशी काहीही संबंध राहिलेला नाही. आपल्या पूर्वजांनी असं म्हणतात की आपल्या पूर्वजांनी 33 कोटी देवी देवता आहे म्हणतात. हिंदू ब्राह्मणी धर्मामध्ये 33 कोटी देवी देवतांचं गायन आहे म्हणतात. आणि ते 33 कोटी देवी देवता कुठे राहते? गायीच्या पोटामध्ये. म्हणून गायही पवित्र आहे आणि गायीचं शेणही पवित्र आहे, गोमूत्रही पवित्र आहे. म्हणून तर ते 14 तळ महाडचं बाटलं होतं तर त्याच्यामध्ये गायीचं शेण आणि गोमूत्र टाकलं होतं. कोणी? ब्राह्मणांनी. म्हणजे मनुष्याला किंमत नाही पण गायीच्या गोमूत्राला आणि शेणाला किंमत होती. गायीला किंमत आहे इथं,
पण म्हणजे गाईला भाकर आणि मुंगीला साखर चारणारे लोक आहे, पण माणूस असून माणसाला माणुसकीची किंमत या देशानं दिलेली नाही. आणि म्हणून आपले लोक आधी दगड धोंडे देवी देवता पूजत होते का नाही? तर आपले लोक देवी देवता पूजत होते. आता पुजता कितीतरी आपले पिढ्या बर्बाद झाल्या, पण एकही 33 कोटी मधला देव आणि एकही 33 कोटी मधली देवी आपल्यासाठी धावून आली नाही. आली का? अजिबात आली नाही. या भारतातले एससी लोक, एससी ओबीसी लोक आणि एसटी लोक हे प्राचीन काळातले नागवंशी लोक आहे. महार आणि मराठा एकच आहे. ओबीसी लोक म्हणजे प्राचीन काळातले नागवंशी बौद्धच होते, तेही लोक शूद्रच आहे. एससी एसटी म्हणजे आदिवासी लोक, ओबीसी लोक आणि एससी लोक हे प्राचीन काळातील नागवंशी शूद्र बौद्ध लोकच होते. पण आता आदिवासी लोक आणि ओबीसी लोक हे लोक भटकतच आहे अजूनही. पुन्हा ब्राह्मणांच्या देवी देवतांची पूजाच करत आहे, ते कर्मकांडात आहे, अंधश्रद्धेमध्ये आहे का नाही? पण बाबासाहेबांनी या एससी कॅटेगरीतल्या लोकांनाच नाही तर सर्वांनाच बौद्ध धम्म स्वीकारायला सांगितलं. परंतु आजही काही लोक, आदिवासी लोक, एसटी लोक आणि ओबीसी लोक अजूनही हिंदू ब्राह्मण धर्माच्या देवी देवतांच्या कर्मकांडामध्ये, अंधश्रद्धेमध्ये आहे का नाही? ब्राह्मणांचा सल्ला आणि कुणब्याचा कल्ला. ब्राह्मणांनी काय दिलेला आहे? सल्ला, तुम्ही असं असं करा, तसं तसं करा. ब्राह्मणांचा पोरगा मस्त विदेशामध्ये, अमेरिकेमध्ये मस्त शिक्षण घेत आहे का नाही? आणि सगळ्या एससी लोक आले, एसटी लोक आले आणि ओबीसी लोक आले म्हणते देवी देवतांची पूजा करा म्हणते. समजलं का? आणि ब्राह्मणाचे लेकर कुठे शिकत आहे? अमेरिकेत शिकत आहे. आणि आपले लोक कुठे आहे का नाही? एससी एसटी ओबीसी लोक. तर या अंधश्रद्धेतून बाहेर पडण्यासाठी आपल्या पूर्वजांनी हिंदू धर्माच्या ब्राह्मणी देवी देवतांच्या याची खूप पूजा केली, पण एकही धावला नाही, एकही धावली नाही, एकही पावला नाही, एकही पावली नाही. कोण आला आपल्या मदतीला धावून? कोण काढला आपल्याला संकटातून? आमच्या पूर्वजांनी तर लय देवी देवतांची पूजा केली. 33 कोटी देवी देवतातल्या एकाही देवीले आणि एकाही देवाले आमची दया आली नाही. जेव्हा आम्हाला 14 तळ्याचं पाणी पिऊ देत नव्हते, आहे का नाही? ते मंदिरही विटाळत होतं, देवही विटाळत होते, आहे का नाही? तर तेव्हा मात्र एकही देव आणि एकही देवी आमच्या. तेवढंच काय आता म्हणायचं? कोरोना किती चालू होता या भारतामध्ये, जगामध्ये कोरोना चालू होता का नाही? मग कोरोनामध्ये कुठं गेलते देवी देवता? आला का एक तरी देवी देवता धावून? कोण आले धावून? डॉक्टर धावून आले, नर्स धावून आल्या, शेजारचे लोक धावून आले. एकही देवी देवता धावून आला नाही कोरोनामध्ये. साऱ्या जगातल्या लोकांनी पाहिलं का नाही? आला का एक तरी देवी देवता? कोरोनामध्ये कोण धावून आले? माणसंच माणसासाठी धावून आले का नाही? मग कुठं गेले होते देवी देवता? देवी देवता काय गंजी पत्ता खेळत बसले होते का? त्याच्या बैठकी चालल्या होत्या का? मिटिंगा चालल्या होत्या का? स्वर्गामध्ये नाचत होते तेव्हाले? तर आपण पाहिलेलं आहे त्या अंधश्रद्धेतून आपण बाहेर पडलं पाहिजे. बुद्ध आणि त्याच्या धम्मग्रंथामध्ये असा उल्लेख आहे, ईश्वरावर आणि आत्म्यावर. अधम्म म्हणजे काय? अधम्म म्हणजे काय? तर ईश्वरावर, काल्पनिक ईश्वरावर, देवावर श्रद्धा ठेवणे म्हणजे अधम्म होय. काल्पनिक आत्म्यावर विश्वास बाळगणे म्हणजे अधम्म होय. या शरीरामध्ये कुठला तरी आत्मा असतो, आत्मा अमर असतो, आत्मा पुनर्जन्म घेतो, आत्मा मग 84 कुड्या योन्या धारण करतो, आत्मा मग डुकर बनतो, आत्मा मग बैल बनतो, आत्मा मग भूत बनतात. मग ते आत्मा नावाचं भूत घरामध्ये घुमत राहते आणि त्याला शांत करावं लागते, त्यासाठी बामणाला बनवा लागते. या सगळ्या अंधश्रद्धा कशामुळे निर्माण होत असतात? काल्पनिक देवावर, ईश्वरावर आणि काल्पनिक आत्म्यावर विश्वास ठेवणं. म्हणून 2 गोष्टी आपल्या डोक्यातल्या डिलीट करा. जसं तुम्ही मोबाईल मध्ये जे चित्र आवडलं नाही, व्हिडिओ आवडला नाही, तर तुम्ही डिलीट करता का नाही? आहे का नाही? चांगलं असेल तर पाहता. तर तसंच तुमच्या डोक्यातून, या भेजातून या 2 गोष्टी डिलीट करून टाका. कोणत्या? आज बुद्ध मूर्ती या आईनं आणली म्हणून. काही लोक बुद्ध मूर्ती आणतच आहे, घरी त्याची प्रतिष्ठापना करतच आहे, पण जुने देवी देवता घरात तिथंच आहे तसेच अंदर, आहे का नाही?
म्हणून बाबासाहेबांनी वरळी मुंबईला म्हटलं, घरात खंडोबा आणि बाहेर बुद्ध चालणार नाही. काही लोक बैठकीच्या रूम मध्ये गौतम बुद्ध बाबासाहेबाचे फोटो मूर्त्या ठेवतात आणि आतल्या रूम मध्ये काय तेच आहे, देवघर मस्त तुपाचे तेलाचे दिवे मस्त जळत आहे तिथं. तर ही लबाडीपणा सोडून द्या, है का नाही? आलं का लक्षात तुम्हाला? तर ईश्वरावर, काल्पनिक देवावर, ईश्वरावर श्रद्धा ठेवणे, विश्वास ठेवणे, काल्पनिक आत्म्याला मानणे. या शरीरामध्ये कुठलाही आत्मा नाही, आत्मा नावाची कन्सेप्ट नाही. या शरीरामध्ये कुठलाही आत्मा नाही, तर अमर होण्याचा प्रश्नच नाही. म्हणून दोन गोष्टी डिलीट करा, त्या सांगतो मी तुम्हाला. कोणत्या? द गॉड डिल्युजन, द सोल डिल्युजन. कोणत्या दोन गोष्टी डिलीट करा? द गॉड डिल्युजन, द सोल डिल्युजन. म्हणजेच काय? देव नावाचा भ्रम आणि आत्मा नावाचा भ्रम. म्हणून भयमुक्त व्हा, भटमुक्त व्हा आणि भ्रममुक्त व्हा. जेव्हा भारतातले SC ST OBC लोक भयमुक्त होतील, भ्रममुक्त होतील आणि भटमुक्त होतील, तेव्हाच भारत महासत्ता बनेल. लक्षात घ्या. म्हणून कोणते भ्रम दूर करायचे? हे भ्रम होय तुमच्या डोक्यामध्ये पडलेले आहे. कोणते दोन भ्रम? देव नावाचा भ्रम आणि आत्मा नावाचा भ्रम. कुठला तरी देव असतो आणि कुठला तरी शरीरामध्ये आत्मा असते आणि आत्म्याची शांती असते. ह्या अंधश्रद्धा, याला अधम्म म्हटलेला आहे भगवान बुद्धाने. काय म्हटलेलं आहे? अधम्म. बुद्ध आणि त्याच्या धम्म ग्रंथामध्ये, बुद्धाच्या धम्मामध्ये काल्पनिक देवाला, ईश्वराला आणि काल्पनिक आत्म्याला अजिबात स्थान नाही. भगवान बुद्धाचा धम्म माणूस आणि माणसाचं असलेलं मन जे केंद्रबिंदू आहे. लक्षात घ्या. भगवान बुद्धांच्या धम्मामध्ये स्वर्गही नाही, नरकही नाही. भगवान बुद्धांनी स्वर्गाची आशाही दाखवली नाही आणि नरकाची भीती दाखवली नाही. बाकीचे धर्म काय म्हणते? इथं तुम्ही ब्राह्मणाला दान दक्षिणा द्या, असं असं करा, तशी तशी पूजा करा, तर तुम्हाला मग देव का नाही स्वर्गात घेऊन जाते. कोण म्हणते असं? ते ख्रिश्चन लोकही म्हणते, तुम्ही येशू ख्रिस्ताची पूजा करा, बायबललाच माना, चर्च मध्ये जा, तर तुम्हाला हेविन मध्ये, हेविन म्हणजे काय? पॅराडाईज. तुम्हाला हेविन मध्ये, पॅराडाईज मध्ये ते येशू ख्रिस्त घेऊन जाते म्हणते. इथं नाही, तुम्हाला वर्त घेऊन जाते. जर तुम्ही येशूची काय केली तर आराधना केली, पूजा केली, प्रेयर केली, तर येशू तुम्हाला कुठं घेऊन जाते? हेविन. हेविन म्हणजे स्वर्ग, पॅराडाईज म्हणजे स्वर्ग. मुस्लिम लोकही म्हणतात, तुम्ही आमच्या अल्लाची, अकबराची पूजा करा, मस्जिदीमध्ये जा, बोलू नका, तर तुम्हाला आमचा अल्लाह कुठं घेऊन जाते म्हणते? जन्नत मध्ये. इथं काय पडलेलं आहे या पृथ्वी तलावर? आमचा अल्लाह तुम्हाला कुठं घेऊन जाते? जन्नत मध्ये घेऊन जाते. म्हणून तुम्ही अल्लाह अल्लाह करत राहते म्हणते. हिंदू धर्मात ते देव तर म्हणतेच, तुम्ही आमचंच नाव घ्या म्हणते, तुम्हाला देव कुठे घेऊन जाते? स्वर्गामध्ये घेऊन जाते म्हणते. सर्व धर्माचे लोक काय म्हणते? कुठला तरी स्वर्ग असतो, कुठला तरी स्वर्ग असतो, कुठला तरी स्वर्ग असतो. पण बुद्ध म्हणते कुठला स्वर्ग नसतो, स्वर्ग आणि नरक फक्त इथंच आहे. लक्षात घ्या. बुद्धानं स्वर्गाची आशय दाखवली नाही आणि नरकाची भीती दाखवली नाही. कुशल कर्म करान, पुण्य कर्म करान, तर इथं स्वर्गाचं सुख इथंच भोगायला भेटते, या जमिनीवर, सृष्टीवर. आणि वाईट कर्म करान तर कार्यकारण भाव आहे का नाही भगवान बुद्धांचा? प्रातिथ्य समुद्धान. पेराल तसे उगवेल. ऋतू नियम, बीज नियम आणि कर्म नियम भगवान बुद्धाने सांगितलंय. ऋतू नियम, बीज नियम आणि कर्म नियम. मी ते सांगणार नाही. आलं का लक्षात तुम्हाला? तर बुद्धानं स्वर्गाची आशाही दाखवली नाही आणि नरकाची भीतीही दाखवलेली नाही. बुद्धाच्या काळामध्ये 62 प्रकारचे संप्रदाय होते. किती प्रकारचे बुद्धाच्या काळामध्ये? ब्रह्मजाल सुत्तामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे बुद्धाने. 62 प्रकारचे संप्रदाय होते बुद्धाच्या काळामध्ये. त्याच्यापैकी अजित केस कंबलीचा एक संप्रदाय होता बुद्धाच्या काळामध्ये. पंत थोडेसे लोक होते त्याचे अनुयायी. कोणाचे? अजित केस कंबलीचे. तर हा अजित केस कंबली माहित आहे का? अजित केस कंबलीची अशी शिकवण होती त्या काळामध्ये, काही पापही नसते, पुण्यही नसते, काही आई नसते, न बापही नसते, दान दिल्याने काही होत नाही, दिले तरी काही होत नाही, खा प्या मजा करा. कोणाचा पंथ होता हा बुद्धाच्या काळात? अजित केस कंबलीचा. खा प्या आणि मजा करा. काही पापही नसते, पुण्य नसते, ना काही दान दिल्याने काय होते, दिले तरी काय होते, काहीच नसते, मस्त खा प्या मजा करा. तर असेच लोक आहे का नाही जगामध्ये?
जगामध्ये असे लोक तर जास्त आहे, पण आपल्या समाजामध्ये आहे, खा प्या मजा करा, आहे का नाही? डॉक्टर बाबासाहेब पराभव सूत्रामध्ये सांगितलं आहे, पराभव सूत्रामध्ये काय सांगितलं आहे? जो धम्माचा द्वेष करतो त्याची अधोगती होते, पराभव होतो, आणि जो धम्मावर प्रेम करतो त्याची काय होते? सुगती, सद्गती होते. मिलिंद प्रश्नामध्ये सांगितलं आहे, काय सांगितलं आहे? बौद्ध धम्माला प्रथम प्राधान्य आपल्या जीवनामध्ये दिलं पाहिजे. आलं का लक्षात तुम्हाला? तर या स्वर्गाची आशा आणि नरकाची भीती भगवान बुद्धांनी दाखवलेली नाही. तथागत बुद्धांनी या जगाला कधीही चमत्कार सांगितला नाही, चमत्कार शिकविलाही नाही आणि चमत्कार सांगितलाही नाही. सुनखत नावाचा एक व्यक्ती वैशालीचा भगवान बुद्धाकडे आला होता, भंतेजी बनला होता, काही दिवस राहिला होता, चिवरही उतरून जातो म्हणे. कोण्या उद्देशाने आला होता तो बुद्धाकडं? चिवर घेतलं होतं सुनखतानं, सुनखत. तर म्हणते मी याच्यासाठी आलो होतो म्हणते तुमच्या भिक्खू संघामध्ये, यासाठी भिक्खू बनलो होतो, यासाठी चिवर घेतलं होतं म्हणते. कोण म्हणते असं? बुद्ध, आणि त्याच्या धम्मग्रंथामध्ये आहे ही गोष्ट. सुनखत मला म्हणते भगवान बुद्ध काहीतरी अलौकिक दिव्य असा काहीतरी चमत्कार करून सांगतील, काहीतरी चमत्कार शिकवतील, चमत्कार करून सांगतील, चमत्कार शिकवतील, या उद्देशानं मी चिवर घेतलं होतं म्हणते सुनखत, मी भिक्खू बनलो होतो. आता मी नाही जात राहत म्हणते बुद्धाचा शिष्य भिक्खू बनून, कारण बुद्ध चमत्कार शिकवत नाही. पिंडोल भारद्वाज नावाचा एक भंतेजी होता बुद्धाच्या काळामध्ये, थेरगातामध्ये. पिंडोल भारद्वाज लोकायले चमत्कार करून सांगता. भगवान बुद्धानं त्याला हे दिली आणि भिक्खू संघाची बैठक घेतली भगवान बुद्धानं, खबरदार भिक्खूंनो, तुम्ही लोकांना चमत्कार शिकवत असाल तर. भगवान बुद्धांनी पाराजिका दोष सांगितलेला आहे. कोणता? अरहंत नसतानाही जो भिक्खू अरहंत असण्याचा प्रचार प्रसार करत असेल तर त्याला चोर म्हणावं. काय समजावं? चोर समजावं. लक्षात घ्या, इथपर्यंत आहे पाराजिका दोष मध्ये. एखादा भिक्खू अरहंत नसतानाही, अरहंत पदाला गेला नसतानाही तो स्वतःच्या तोंडानं मी अरहंत झालो, मी अरहंत झालो असा खोटा प्रचार करत असेल तर त्याला चोर समजावं. लक्षात घ्या, इथपर्यंत आहे. पिंडोल भारद्वाजाला सांगितलं आणि भिक्खू संघामध्ये विनय पारित केला भगवान बुद्धाने. कोणता? चमत्काराने लोकांना धम्म दीक्षा द्यायची नाही. बुद्धाने त्याच्या धम्मग्रंथात आहे, लोकांना चमत्कार शिकवायचा नाही. भगवान बुद्धांनी स्वतःही चमत्कार केला नाही, चमत्कार शिकवला नाही, आणि भिक्खूला सुद्धा चमत्काराने धम्मदीक्षा किंवा चमत्काराने धम्माचा प्रचार प्रसार करायला काय केली? मनाई केली. काही लोकांनी चमत्कार पाहिजे, बुद्ध चमत्कार शिकवत. मग त्या सुनखत भिक्खूचं काय झालं? गेला तो सोडून. कोण्या उद्देशाने आला होता? चमत्कार शिकवण म्हणून. परंतु बुद्धानं त्याला मी काय तुला तसं सांगितलं नव्हतं का तू माझा शिष्य होय म्हणून, आहे का नाही? तर आपण लक्षात घेतलं पाहिजे, बुद्धाने कधीही चमत्कार शिकवला नाही आणि चमत्कार सांगितला नाही. जगामध्ये आहे ना चमत्कार, शिकवतात ते लोक. जिकडं चमत्कार तिकडं नमस्कार, आहे का नाही? ते शिर्डीला चमत्कार आहे, गजानन बाबाकडे चमत्कार आहे. जिकडं चमत्कार तिकडं नमस्कार. लोकांच्या गर्दी आहे, लोकांना वाटते तिकडं गर्दी आहे तर तिकडं काहीतरी खरंच असन, असंच आहे का लोकांचं? बुद्ध विहाराकडे जास्त लोक दिसते तुम्हाला गर्दी का मंदिराकडं? कारण मंदिराकडे खोटं आहे ना, आणि बुद्धाचं काय आहे? सत्य आहे. सत्याकडे लोक कितीक राहते? पोलिशीच राहते. म्हणून बुद्ध विहाराकडे गर्दी कमी आहे आणि मंदिराकडं लाखो लोकांची गर्दी आहे. कारण तिथं पंचशीलही नाही, अष्टांग मार्गही नाही, तंबाखूही खाऊन गेलं तरी चालते, दारू पिऊन गेलं तरी चालते. कारण त्यांच्याकडे देवी देवताकडे पंचशील आहे का? बुद्धाच्या नियमाचं पालन करावं लागतं. लक्षात घ्या. तिथं काय एका नारळामध्ये एका घंटा हलवला, नारळ ते गुलाल बुक्का व्हायला, 2-4 फुलं बेलाचे पानं ठेवले तरी झालं. तिथं काही पंचशील घ्या लागते. म्हणून मंदिराकडे गर्दी आहे. लक्षात घ्या. काय आहे? एखाद्या घरातल्या बाईले देवी देवाचा नशा असन आणि एखाद्या माणसाला दारूची नशा असन, देवी देवताची नशा असन, तर त्या घराची बर्बादी झाल्याशिवाय राहत नाही, असं कोण म्हणते? गाडगे बाबा. जशी दारूची नशा घराची बर्बादी करते, तशीच एखाद्या बाईला, स्त्रीला देवी देवतांची, देवाधर्माची नशा असन,
या देवाकडे जाऊ दे, त्या देवाकडे जाऊ दे, हिचा उपास पकडू दे, तिचा उपास पकडू दे, तर त्या घराची बर्बादी झाल्याशिवाय राहत नाही. देवळात देव नसते रे, पुजाऱ्याचं पोट असते. कोण म्हणते असं? गाडगे बाबा. गाडगे बाबाला समजलं. पण गाडगे बाबाचे लोक जास्त भक्त आहे का? राष्ट्रसंत तुकडोजी बाबाचे जास्त भक्त आहे का? तुकडोजी बाबा आणि गाडगे बाबा या संतांना चमत्कार सांगितलाय नाही, कर्मकांडही करायला सांगितलं नाही, म्हणून त्याच्या मंदिरात तुम्हाला गर्दी दिसत नाही. तुकडोजी बाबाचे भक्त जास्त नाही, गाडगे बाबाचे भक्त नाही, त्याचे मंदिरही नाही, त्याच्या दानपेटीत पैसे टाकत नाही. कारण गाडगे बाबांना तुकडोजी बाबांना चमत्कार सांगितलाय नाही, शिकवलाय नाही, त्याने उलट लोकांना अंधश्रद्धेतून, ब्राह्मणाच्या अंधश्रद्धेतून काढलं आहे ना. हे सगळे देवी देवता ब्राह्मणांना आपल्या डोक्यातून सुपीक कल्पना आहे. हे देवी देवता कशासाठी निर्माण केले? ब्राह्मणांनी आपला धंदा करण्यासाठी. आणि हे सगळे 33 कोटी देवी देवता कुठे आहे? भारतातच आहे. 33 कोटी देवी देवता कुठे आहे? फक्त भारतात. आणि जगाच्या पाठीवर कोण आहे? फक्त बुद्ध आहे. जपानमध्ये, कोरियामध्ये, चायनामध्ये, थायलंडमध्ये, तिकडं ब्रह्मदेश, म्यानमार मध्ये, कोरिया पासून तर मंगोलिया, मलेशिया, कंबोडिया, इंडोनेशिया, अर्ध जग बुद्धानं व्यापलेलं आहे. लक्षात घ्या. भारत आताही सुखी होऊ शकते जर त्यांनी बुद्ध धम्माचा स्वीकार केला तर. लक्षात घ्या. जिथं बुद्धाचा जन्म झाला तो भारत आज दरिद्र आहे, कंगालीचं जीवन जगत आहे. आणि जिथं बुद्धाचा जन्मच झाला नाही त्या देशात फक्त बुद्धाचं पंचशील गेलं, अष्टांगिक मार्ग गेला, ते देश आज सुखी आहे. जपान. लक्षात घ्या. मग मला सांगा बरं, चायना देशामध्ये भारतातून काश्यप मातंग नावाचा भिक्खू गेला. कोणता? काश्यप मातंग नावाचा पहिला भारतीय भिक्खू चायना देशामध्ये गेला आणि त्याने तिथं बुद्ध धम्म सांगितला. नंतरच्या काळामध्ये पल्लव राजवंशाचा, कांचीवरमचा पल्लव राजवंशाचा कांचीवरमचा बोधी धर्म नावाचा भिक्खू मार्शल आर्ट, त्याने कुंग-फू कराटे त्या शाओलिन टेम्पल मध्ये चायनाला दिलंय. लक्षात घ्या. हा बोधी धर्म नाही भिक्खू आणि त्याच्या अगोदर काश्यप मातंग भिक्खू, हे दोन भिक्खू चायना देशामध्ये गेले आणि त्याने चायना देशामध्ये बौद्ध धम्माचा काय केला? प्रचार केला. बुद्ध घोष नावाचे भिक्खू, तेही कांचीवरमचेच होते, तेही कुठं गेले? श्रीलंकेला. त्यांनीही बौद्ध धम्माचा तिथे श्रीलंकेमध्ये प्रचार प्रसार केला. ब्रह्मदेशामध्ये सम्राट अशोकाने सोन उत्तरला पाठवलं. श्रीलंकेमध्ये संघमित्रा महामहेंद्राला पाठवलं. कोण? सम्राट अशोकाने. लक्षात घ्या. कुमारजीव नावाचा भिक्खू, कुमारजीव या जगातला पहिला ट्रान्सलेटर, अनुवादक कुमारजीव नावाचे भिक्खू त्या जपानमध्ये गेले. त्यांनी बौद्ध धम्माचा प्रचार प्रसार केला त्या देशामध्ये. आता जपान देशामध्ये ज्यावेळी भिक्खू लोक चायना देशामध्ये, कोरिया देशामध्ये, तिबेट देशामध्ये, ब्रह्मदेशामध्ये, श्रीलंकेमध्ये, थायलंडमध्ये जेव्हा बौद्ध भिक्खू गेले प्रचारासाठी, तर त्या जपानच्या, चायनाच्या, कोरियाच्या लोकांना असं म्हणलं का आम्ही नाही घेत तो धर्म, महारायचा होय, असं म्हणलं का? मग जपानमध्ये, कोरियामध्ये, चायनामध्ये महार लोक आहे का? जाती पोटजाती आहे का? मग जाती कुठं आहे? जाती आणि पोटजाती महार. बाबासाहेब जातीचा विनाश या पुस्तकामध्ये म्हणतात, जाती नष्ट करायच्या असेल भारतातून तर सर्वप्रथम पोटजाती नष्ट केल्या पाहिजे. तुम्हीही बौद्ध लोक, म्हणून तुम्ही म्हणलं बौद्ध लोक वेगळे असतात आणि महार लोक वेगळे असतात. महार लोक जातीला आणि पोटजातीला चिकटून राहतात. जातीनं पोटजाती समजलं का? जात नावाची गोष्ट खतम झाली पाहिजे, याच्यासाठी बाबासाहेबांनी आपलं आयुष्य वेचलं. आणि आज आमचे बौद्ध लोक जाती आणि पोटजातीला मानतात का नाही? जाती आणि पोटजातीला. आमच्यापेक्षा ते हलके आहे म्हणते. कोसरे, बावणे, लाडवण, सोमवंशी आहे का नाही? हिंगणघाटे आमच्यापेक्षा, तो म्हणते लाडवण काय म्हणते, बावणे आमच्यापेक्षा हलके आहे. आणि बावणे काय म्हणते, लाडवण आले ते आमच्यापेक्षा भारी आहे. बाबासाहेबांनी कोणालाच हलकं ठेवलं नाही, कोणालाच भारी ठेवलं नाही. सगळ्यांना काय केलं? समान ठेवलं. दिलं झकास वाटी वाटी, सगळ्याला बराबर भारी केलं बाबासाहेबांनी. कोणालाच हलकं ठेवलं नाही, कोणाला, सगळ्यांना भारी केलं. आहे का नाही? केलं का नाही? तर लोक आजही आपल्या समाजामध्ये जाती आणि पोटजातीमध्ये पाहून लग्न करतात. बाबासाहेब म्हणतात जातीपाती सगळ्या नष्ट झाल्या पाहिजेत. आंतरजातीय स्वतःच बाबासाहेबांनी विवाह केला ब्राह्मण स्त्री सोबत. केवळ विवाहच केला नाही तर तिला बुद्ध धम्माची दीक्षा दिली सोबतच. लक्षात घ्या. कोण?
बाबासाहेबांनी. तर मला एवढंच म्हणायचं आहे, जेव्हा भारतीय भिक्खू बाहेर देशामध्ये धम्म प्रचाराला आणि बुद्ध धम्माचा प्रचार प्रसाराला गेले, जपान, कोरिया, चायनामध्ये, तर तिथल्या लोकांना म्हणलं का त्याले हा भारतातला बौद्ध धम्म आहे, महारायचा आहे, तो बाबासाहेबाचा आहे? बाबासाहेब तर नव्हते. असं म्हणलं का त्याने आम्ही नाही घेत हा बुद्ध धर्म भारतातला आहे, महार लोकांचा आहे? कारण जाती कुठं आहे? फक्त भारतातच आहे. त्यांना बुद्धाचे पंचशील, बुद्धाचा अष्टांग मार्ग, बुद्धाचे तत्व विचार त्यांना पटले आणि त्या देशातल्या लोकांनी बुद्ध धम्म काय केला? स्वीकारला. कोण? त्या देशातल्या लोकांनी. त्यानं पाहिलं नाही, पण आपल्या भारतातले लोक काय म्हणते? घ्या ना बौद्ध धर्म, ओबीसी माणसाले, आदिवासी माणसाले. असं म्हणलं तर 59 जातीला बाबासाहेबांनी सारखं आरक्षण दिलं, पण संविधान वाचवणारे लोक फक्त बौद्ध लोक, महाबोधी महावीरासाठी रस्त्यावर उचलणारे लोक बौद्ध लोक, अर्धे लोक तर बैमान झाले, आहे का नाही बाबासाहेबांनी? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला बौद्ध धम्माची दीक्षा दिली. तर आजही भारतातल्या लोकांना जर आपण म्हटलं का बुद्धाचा धम्म घ्या बा, तुमचाच आहे तो, ओबीसी लोकांना, आदिवासी लोकांना, ते काय म्हणते? नाही, तो महारायचा धर्म आहे म्हणते. सांगा, महाराज आहे का तो धर्म? पण महाराचा धर्म तुम्ही म्हणा, परंतु महाराचा धर्म मात्र जपानच्या लोकांनी घेतला, त्याचं मंगल झालं. आपलंही होऊ शकते, पण लोकांचा बुद्ध धम्म संघावर काय आहे? नाही श्रद्धा, नाही विश्वास नाही. लक्षात घ्या. आता त्या लोकांनी तर घेतलं नाही असं आता आम्ही म्हणणार नाही, पण अजूनही आमच्या काही लोकांनी बुद्ध धम्म आपल्या जीवनामध्ये स्वीकारला नाही. त्यांच्या डोक्यामध्ये 33 कोटी देवी देवताचे भूतच भरलेले आहे. काही बाया म्हणते आमच्या घरामध्ये भूतक येत आहे. म्हणजे भूतक येतं तेच वय, तुमच्या घरामध्ये देवघर असेल ना आणि तुमच्या डोक्यामध्ये जे देव घुसलेले असेल ना, तेच वय खरे भूतक येतं. त्यानेच तुमच्या डोक्यामध्ये भ्रम पाडलेला आहे. हा भ्रम तुमच्या डोक्यातला दूर करा. हे बेहोशीचं जीवन झुगारून द्या. समजलं का? तर स्वर्गाची आशा आणि नरकाची भीती भगवान बुद्धानं सांगितली नाही, पण स्वर्ग कोणाला म्हणायचं आणि नरक कोणाला म्हणायचं? तर आपल्या भारतामध्ये चायनाचा एक प्रवासी आला, फाययान, 5व्या शताब्दीमध्ये. 7व्या शताब्दीमध्ये चायनाचा दुसरा भिक्खू आला, युआनशांग. तिसरा भिक्खू आला चायनाचा इत्सिंग, आणि कोरियाचा हायचो नावाचा भिक्खू आला भारतामध्ये. तो हा फाययान, युआनशांग, इत्सिंग हे तीनही चीनी प्रवासी बौद्ध भिक्खू असं म्हणतात. जेव्हा आम्ही भारतामध्ये आलो, भारत आम्हाला कसा वाटला? स्वर्गासारखाच. भारताला स्वर्ग म्हटलेला आहे, पण कोणता भारत? बौद्धमय भारत, धम्मराज्य, प्रबुद्ध भारताला त्यांनी काय म्हटलेलं आहे? या भारताला, हा भारत देश आम्हाला कसा वाटला म्हणतात ते त्यांच्या पुस्तकात लिहितात. मेरी भारत यात्रामध्ये काय लिहितात? बुद्ध आम्हाला स्वर्गासारखाच वाटला. समजलं का तुम्हाला? म्हणून भारताला स्वर्ग म्हटलेला आहे. बाहेर देशातल्या त्या चीनी बौद्ध भिक्खूंनी भारताला स्वर्ग म्हटलं आहे. म्हणून आपण म्हणतो की भारताकडे बौद्ध राष्ट्रातले लोक पाय करून झोपत नाही, कारण भारताला काय समजतात? ते स्वर्ग तर समजतात, पण बुद्धाचा तिकडे जन्म झाला, बुद्ध भूमी आहे, बुद्धाचा जन्म झाला, म्हणून भारताला ते स्वर्ग मानतात. स्वर्ग म्हणजे काही कल्पना जरी असेल तरी त्यांनी स्वर्ग म्हटलेला आहे. त्या चीनी प्रवासी त्याच्या पुस्तकात लिहिलेलं आहे, भारतच आम्हाला स्वर्गासारखा वाटला, बुद्धमय भारतच आम्हाला स्वर्गासारखा भासत होता, असं त्या चीनी प्रवाशांनी लिहिलेलं आहे. लक्षात घ्या, स्वर्ग काही वर्तन असतो. लक्षात घ्या. म्हणून हा बुद्धमय भारत बाबासाहेबांना करायचा होता आणि त्यांनी केलाही, आहे का नाही? जगातल्या कुठल्याच माणसावर एवढी जबाबदारी देऊन गेले नाही बाबासाहेब, तेवढी जबाबदारी आपल्यावर देऊन गेले. 56च्या नंतर 6 डिसेंबर 1956 ला बाबासाहेब गेले, आहे का नाही? आणि त्यानंतर आपली खरी जबाबदारी होती बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्याची. बाबासाहेब गेल्याच्या नंतर, महापरिनिर्वाण झाल्याच्या नंतर काय आज 69 वर्ष झाले आम्ही बौद्ध धम्माचा स्वीकार केलेला आहे आमच्या सार्वजनिक जीवनामध्ये? नाही ना. म्हणून एक छोटीशी गोष्ट सांगतो आणि या ठिकाणी थांबतो. म्हणून आपण अंधश्रद्धेमधून बाहेर पडलं पाहिजे. नाहीतर बुद्धाच्या मूर्त्या घरात आणायच्या, फोटो आणायचे, सर्व काही करायचं, भिक्खूंच्या हाताने धम्मदेश नाही ऐकायची, पण आपले जुन्या देवी देवता, हिंदूंचे सण सोडून दिले पाहिजे. आपण आपले हिंदूंच्या सणाशी आपला काही घेणं देणं नाही. आपले खरे सण 12 महिन्याच्या 12 पौर्णिमाच आहे. त्याच्या पलीकडे आपले दिवाळी, दसरा, होळी, पोळा, गुढीपाडवा हे आपले काही सण नाही, ते हिंदूंचे सण आहे, त्यांनी करावं. मुसलमान लोक, ख्रिश्चन लोक हिंदूचे सण साजरे करते, दिसते का तुम्हाला? बौद्धांनी का करावे ते? आहे का नाही?
आपले खरे सण 12 महिन्याच्या 12 पौर्णिमा आहे. आज अष्टमी आहे. आपण उपवास धारण केलं पाहिजे महिन्यातून 4दा. आलं का लक्षात? तर तथागत भगवान बुद्धांनी मिलिंद प्रश्नामध्ये बुद्धाच्या फळाचे दुकान, बुद्धाच्या फळाचे दुकान असा प्रश्न आहे. बुद्धाच्या फळाचे दुकान कोणते? बुद्धाच्या फळाचे दुकान कोणते असा मी प्रश्न तुम्हाला निर्माण करतो. मिलिंद प्रश्नामध्ये आलेला आहे. बुद्धाच्या फळाचे दुकान कोणते? आता फळ म्हणजे काय? फळ म्हणजे काय? ते काय सेब वगैरे विकतात ते लोक, ते का फळ? बुद्धाच्या फळाचे दुकान कोणते बरं? कोणते फळ भेटते भगवान बुद्धांच्या दुकानावर? बुद्धाच्या फळाचे दुकान कोणते? बुद्धाच्या दुकानावर कोणते फळ भेटते? कोणते फळ भेटते? तर ऐका, बुद्धाच्या दुकानावर कोणते फळ भेटते आणि बुद्धाचे फळाचे दुकान कोणते? मिलिंद प्रश्नामधला आहे. बुद्धाचे फळाचे दुकान आहे सोतापन्न फळ, सकृतागामी फळ, अनागामी फळ आणि अरहंत फळ. किती फळ झाले? 4 फळ. हे वय भगवान बुद्धांच्या फळाचे दुकान, 4 फळांचे दुकान. पुन्हा सांगू का? सोतापन्न, सकृतागामी, अनागामी आणि अरहंत. सोतापन्न 7 वर्षामध्ये झाली होती विशाखा माता, तेव्हाच ती महाउपासिका झाली वयाच्या 7व्या वर्षात. सोतापन्न म्हणजे काय? त्याचं खूप मोठं विश्लेषण मी ते आधीच्या प्रवचनामध्ये केलेलं आहे. सोतापन्न म्हणजे काय? ज्याचा संदेह विचिकित्सा दूर झालेली आहे, जो 10 संयोजन बंधनामधून मुक्त झालेला आहे, जो शील व्रत पारामस मध्ये कर्मकांड अंधश्रद्धेतून बाहेर पडलेला आहे, ज्याची विचिकित्सा, ज्याचं काय म्हणते क्रोकृत्य आहे का नाही, कामछंद, याच्यामधून तो बाहेर पडलेला आहे. आणि विचिकित्सा म्हणजे बुद्ध धम्म संघावर त्याचा संदेह नाही, शंका नाही राहिलेली आहे. बुद्ध धम्म संघावर त्याची दृढ निष्ठा श्रद्धा झालेली आहे. बुद्ध धम्म संघच माझा एकमेव आधार आहे. बुद्ध धम्म संघानच माझं जय मंगल होईल. बुद्ध धम्म संघावर ज्यांची पुरेपूर श्रद्धा आहे, पक्की श्रद्धा आहे, बुद्ध धम्म संघाला सोडून इकडे तिकडे तो भटकत नाही, त्यालाच सुरतापन्न व्यक्ती म्हटल्या जातं. साध्या भाषेमध्ये मी सांगत त्याला, ज्याच्यातला विचिकित्सा, विचिकित्सा म्हणजे संदेह, बुद्ध धम्म संघावर संदेह उत्पन्न करणं, त्यांच्या ज्ञानावर, त्यांच्या सांगण्यावर. समजलं का? तर या 10 संयोजन बंधनामधून बुद्ध आणि त्याच्या धम्मग्रंथामध्ये 5 संयोजन बंधन सांगितले आहे. याच्यातून जो मुक्त होतो तो सोतापन्न अवस्थेला, ती सोतापन्न अवस्था आहे त्या. समजलं का? तर भगवान बुद्धांनी हे जे फळाचे, किती फळाचे दुकान म्हटलं? 4 फळाचे दुकान. ह्या अवस्था आहे, माणसाला प्राप्त होत असतात. निब्बाण ही एक अवस्था आहे, परम सुख म्हटलेलं आहे निब्बाणाची अवस्था. निब्बाण म्हणजे काय? बुद्ध आणि त्याच्या धम्मग्रंथामध्ये निब्बाण म्हणजे काय असं सांगितलंय. तर निब्बाण म्हणजे काय? निब्बाण म्हणजे निष्कलंक जीवन जगणे. निब्बाण म्हणजे निर्दोष जीवन जगणे. निब्बाण म्हणजे काय? बुद्ध आणि त्याच्या धम्म आर्य अष्टांगिक मार्गाचं जीवन जगत राहणे. निब्बाण म्हणजे मरम नाही, तर निब्बाण म्हणजे परम सुख आहे. निब्बाण हे सुख कोणालाही सांगता येत नाही. सांगता येते का तुम्हाला निब्बाण सुख? नाही सांगता येत. पण निब्बाण हे अनुभूती आहे, अनुभव आहे. निब्बाणाचं जीवन जगणं, याच जन्मामध्ये ते जीवनाचा आपल्याला साक्षात्कार करता येतो, ते जीवन जगता येतं. लक्षात घ्या. आर्य अष्टांगिक मार्गाचं सम्यक जीवन जगणं म्हणजे निब्बाणाचं सुख अनुभव राहणं. समजलं का तुम्हाला? आलं का लक्षात तुम्हाला? तर भगवान बुद्धांनी कधीही या जगाला चमत्कार शिकवला नाही आणि भिक्खूंनाही सुद्धा तशी मनाई केलेली आहे. काही भिक्खू लोक जर तसं करत असल, तुम्हाला भेवाडून देत असल, तर अशा भिक्खूंपासून सावध राहा. बुद्धाचा धम्म गुंगी आणि नशा आणणारा नाही आहे. गुंगी नशा आणणारा आहे का? आमचे लोक महापरित्राण पाठायला जातात तिकडं तिकडं, त्या घुमून राहिल्या देव्याई सारख्या. मग सांगा बरं, अंधश्रद्धा कोण फैलवून राहिले? घरच्या नवऱ्याचं भांडण, पोरायचं भांडण, पोरग दारू पेते त्याचं टेन्शन, माणूस दारू पेते त्याचं टेन्शन, सासूबाईचं टेन्शन, सून घेते सासू घेते सूनबाईचं टेन्शन. मग अशा रोगील्या बाया, मानसिक रोगानं बाया, त्या मग परित्राणामध्ये जातात रात्रभर ना, तिथं मग त्याला ते येते उफाळून. तर काही लोक म्हणते ते अंगात म्हणजे असा धम्म आहे का आपला? तुम्ही जाता का नाही तिकडे आंबोड्याला वगैरे, रामदिगला असं वगैरे कधी म्हणते सांगत नाही तुम्हाला.
पण तुमच्यातले हे मानसिक विकार आहे, रोग आहे, तुमचं ते टेन्शन आहे, तिथं तुम्ही घुमता. तर भगवान बुद्धाने सांगितलं का आपल्याला? भगवान बुद्धाचा धम्म तुम्हाला नशा आणि गुंगी नाही आणत. नशा आणि गुंगी आणणारा भगवान बुद्धाचा धम्म नाही आहे. नशा गुंगी आणणं हे भगवान बुद्धाच्या धम्माचं काम नाही. बाकीचे धर्म तुम्हाला नशा आणि गुंगी आणते. देवीच्या मंदिरामध्ये त्या आता तर चर्च मध्ये सुद्धा लोक घुमतात. ख्रिश्चनांच्या चर्च मध्ये लोक घुमतात. त्याचे मानसिक रोग त्या याच्यामध्ये नाही का, ताज का संदल, आपले लोक चालले ताजुद्दीन बाबाकडे. अर्धे लोक तर आहेच आपले भक्त त्याच्यातले नागपुरातले ताजुद्दीन बाबाचे भक्त. सवारी निघते म्हणते, त्याच्या अंगामध्ये सवारी येते म्हणते. मुसलमानाचे देव बौद्धाच्या अंगामध्ये यायला लागले. सांगा, पुलगावले याय बापा 2-4 जण माकड खबरी आल्या म्हणे. भंतेजी म्हणे, एक माणूस तर म्हणे भंतेजी हिंदूच्या देव्या म्हणे हिंदू बायाच्या अंगात यायला पाहिजे. हिंदूच्या देव्या कोणाच्या अंगात आले पाहिजे? रात्रंदिवस त्या बिचाऱ्या देवीची पूजा करते, उपास तापास पकडते, सोमवार शुक्रवार पकडते, संतोषी मायचे, तर त्याच्या देव्या त्याच्याच अंगात आले पाहिजे. कोणाच्या? हिंदूच्या. मुसलमानाचे देव जे काही असेल ते त्याच्या अंगामध्ये आले पाहिजे. याले पाहिजे का नाही? तर आपल्या पुलगावामध्ये आहे बा देव मुसलमानाचे. ते बिचारे मुसलमान लोक 5 वेळा नमाज पडते, एवढ्या थंडीमध्ये जाते, 5 वेळा नमाज करते, मस्जिदीमध्ये जाते, एवढे दर्ग्यावर जाते, मुंडकं टेकवते, नमाज पडते. आता ते मुसलमान लोक 5 वेळा नमाज पडते, त्या मस्जिदीमध्ये जाते, त्याच्या अंगात आले तर चालते बा. पण आपले लोक अजिबात त्या मस्जिद मध्ये जात नाही, त्याचा काही संबंध नाही. तर सवाऱ्या कोणाच्या अंगामध्ये येऊन राहिल्या? आपल्या लोकांच्या. हे इकडं शहानूर शाह बाबा आहे, एक बाई आहे म्हणते आपल्या समाजातली, यवतमाळ जिल्ह्यातली, इकडे बकरा कापाले येते म्हणते, बंदा नाचनगाव जेवायला जाते. सांगा, ग्रंथ वाचून काही फायदा आहे का? माझ्या सांगण्याला काही फायदा आहे का? दुर्गा देवीकडे जाणारे लोक आपल्याकडंच, आणि दर्ग्याकडे जाणारे लोक, दुर्गा आणि दर्गा आपल्याच लोकांचा आहे का नाही? तिकडे हनुमानाकडे थोडं, देवीकडे आपले जागरण चालूच आहे. तर मग सांगा बरं, हिंदू धर्मामध्ये आणि आपल्या धर्मामध्ये काय फरक राहिला मग? आहे का नाही? तर मुसलमानाचे देव मुसलमानाच्या अंगात आले पाहिजे, पण आमच्या पुलगावातल्या लोकांच्या अंगात येऊन राहिले मुसलमानाच्या सवाऱ्या. हिंदू धर्माच्या देव्या त्याच्या अंगात येत नाही, पण आमच्या बायाच्या येत आहे. आणि मुसलमान त्या वित्तू बाबाच्या नवसानं लेकरही होते म्हणते. सावित्रीबाई फुले तुकाराम महाराज म्हणून गेले, नवसानं जर लेकरं झाली असती, देवाच्या आणि देवीच्या नवसानं जर लेकरं झाली असती, तर नवरा पती करायची गरजच लागली नसती. तसे आता मुलांना मुली भेटतच नाही, वित्तू बाबाकडे जायचं आणि नवसाचे लेकरं मागायचे. आहे का नाही? तसं नाही होईन का? तर आजही आपल्या समाजातले लोक, काही लोकांना राग येते मी बोललं तसं म्हणजे, आहे का नाही? तर काही लोक वित्तू बाबाकडे जाऊन घुमते, काही लोक आंबोड्याकडे जाऊन घुमते महापरित्राण पाठात, काही लोक रामदिगीले जाऊन घुमते आणि घरी घुमते, दर्ग्यावरही घुमते. हे लोक वय मानसिक रोगानं ग्रस्त झालेले. काय ना, ज्याचं मानसिक संतुलन बिघडलं. सुखामध्ये आणि दुःखामध्ये आपल्या मनाची अवस्था सारखी ठेवली पाहिजे. सुख आलं तर आपण खूप मस्त हे होऊन जातो, आणि दुःख आलं तर आपल्याला सहन होत नाही. आहे की नाही? हे घरच्या बिमाऱ्या घेऊन तुम्ही महापरित्रांमध्ये पाठामध्ये जाता, आणि मग तिथं म्हणते बायाला, मग दुसऱ्या लोकांना अंधश्रद्धा फैलते ना. एक बाई तर म्हणे मी शिबिराला जातो, माझेवाले 40 शिबिर झाले म्हणे. म्हणते जी तुमचे किती शिबिर झाले म्हणे? आता पा मनेच विचारून राहील ते, तुमचे शिबिर किती झाले म्हणे? आहे का नाही? शिबिर किती झाले? शिबिरावर आहे का ते? भगवान बुद्ध उपासक उपासिकाले असं म्हणत होते का त्या काळामध्ये? म्हणत होते का? भगवान बुद्धाकडे गरीबातले गरीब राजाचे लोक जात होते, तुमचे शिबिर किती झाले असं विचारत होते का भगवान बुद्ध? आहे का? विचारत होते का असं? आता आमच्या लोकांमध्ये तेच सवय झाली बा, तुमचे शिबिर किती झाले. आता बुद्ध विचारत होते का? भिक्खू लोकायला तरी, बरं बाकीच्या लोकांना तरी, उपासक उपासिका बुद्धाकडे तुमचे शिबिर किती झाले? आता त्या बिमाऱ्याच निघाल्या काही लोकांच्या. आहे का नाही? शिबिर करा, ध्यान करा, याच्याबद्दल माझा विरोध नाही, पण एक बाई म्हणे शिबिर कायच्यासाठी करतो? महापोराला नोकरीच लागली पाहिजे, महापोराला ते चांगली सूनबाईच भेटली पाहिजे, माझी सूनच भांडली नाही पाहिजे, याच्यासाठी शिबिर करायला चालली. आपण ज्या उद्देशाने गेलो तो उद्देशच नसला पाहिजे ना आपला. आपला उद्देश काहीच नसला पाहिजे. आपला उद्देश असला पाहिजे दुःख मुक्तीचा. बुद्धाच्या धम्माचा काय उद्देश आहे? मनुष्याला दुःख मुक्त करणं. आम्ही जेव्हा चिवर घेतो तर आमचाही तोच उद्देश आहे. सब्ब दुःख निस्सरण निब्बान सच्चीकरणताय कासाव देतमे. हे बनते आम्हाला याच्यासाठी जे शिवरदा निब्बानाचा साक्षात्कार झाला पाहिजे आणि दुःखातून मुक्ती झाली. दुःखातून मुक्त होण्याकरताच हे चिवर आहे.
वेळ भेटला तर तुम्हाला धम्म सांगणार, नाही तर आम्ही आमच्यासाठीच आम्हीच दुःखातून मुक्त होण्यासाठी आम्ही त्याच्यासाठीची वर घेतलेला आहे. हे काशाय वस्त्र धारण गाताच आहे ते. आलं का लक्षात तुम्हाला? तर आपले लोक घुमून राहिले कुठं? वित्तू बाबाकडं. नवसाचं लेकरू. एक बाई म्हणे तिथंच कार्यक्रम घेतला म्हणे, वित्तू बाबाच्याच नवसाचं झालं, तिथंच पाळण्यात टाकायचं आहे, तिथंच म्हणे त्याला नावही ठेवायचं आहे म्हणे. मी येत नाही म्हणलं तिथं, नाही तिथंच या लागन म्हणे. तर असे आपले लोक आहे. खाली तेल सापडत नव्हतं, तूप तर लयच दूर राहिलं. आज 40 दिवसाच्या तुपाचे दिवे लावून राहिल्या. कायच्या समोर? वित्तू बाबा समोर. बुद्धासमोर मेणबत्ती आणि आतमध्ये तिकडे वित्तू बाबापाशी 40 दिवसाचा तुपाचा मस्त तेलाचा दिवा जळत आहे. आता नाचनगावले तर घटना आहे घडली बापा, तरी लोक सोडायला तयार नाही. ऐक ना ते पोरगी वय का नाही, कायचा दिवा येतो? वित्तू बाबाचाच वय ना. इथंच घटना घडली तरी लोक ते दिवे लावाले. काय आता दिवा लावला आणि ते लहानची पोरगी गेली. ऐक नाही, असंच आहे ते. तर कायचा दिवा येतो? वित्तू बाबाचा. आहे का नाही? कोणाची टिंगल म्हणून नाही. तर आपण आज अंधश्रद्धेतून बाहेर पडलं पाहिजे. या अंधश्रद्धेतून तर आपल्या समाजातल्या लोकांना बुद्धापेक्षा कोणावर भक्ती आहे? लोकांना कायच्यामध्ये अंधश्रद्धा आहे आपली? अंधश्रद्धातून बाहेर पडा. श्रद्धा असावी, डोळं श्रद्धा असावी, वैज्ञानिक श्रद्धा असावी. सत्य काय आणि असत्य काय? दगड असेल तर दगडच समजलं पाहिजे, हाय का नाही? पण दगड असूनही तुम्ही त्याला देव म्हणाल तर मग काय हाय का फायदा? हा दगड आहे तर दगड सत्याला सत्य आणि असत्याला असत्य म्हणूनच पहा म्हणते. त्याला म्हणते सम्मादिष्टी. 4 आर्य सत्याचा बोध होणं म्हणजे सम्यक दृष्टी. समजलं का? सम्यक जीवन तो शेंदूर लावलेला दगड आहे तर दगड म्हणूनच त्याला पाहणं, त्याच्यात देव न पाहणं. म्हणून भगवान बुद्धांनी अधम्मामध्ये सांगितलंय. काय सांगितलंय अधम्मामध्ये? लोक देवाच्या ईश्वराच्या नादी लागलेले आहे. कसे लागले म्हणतात बुद्ध आणि त्याच्या धम्मग्रंथामध्ये? एखाद्या मुलानं भगवान बुद्धांनी उदाहरणही दिलं आहे. भगवान बुद्धांनी उदाहरणही दिलेलं आहे. जसं एखाद्या माणसाला आकाशामध्ये चित्र काढायला सांगा, काढू शकते का तो? काढू शकते का? नाही काढणार तो. तथागत भगवान बुद्धांनी सांगितलं आहे बघा, बुद्ध आणि त्याच्या धम्मग्रंथामध्ये. मी ते सांगतो आणि थांबतो. अधम्म म्हणजे काय? अधम्म म्हणजे काय? तर भगवान बुद्धाने सांगितलंय अधम्म म्हणजे काय? ईश्वरावर, काल्पनिक ईश्वरावर, आत्म्यावर, आत्म्याच्या पुनर्जन्मावर, आत्म्याच्या कम्म सिद्धांतावर विश्वास ठेवणे म्हणजे अधम्म होय. खूप मोठा पार्ट आहे तो, तेवढा नाही सांगणार मी. आलं का लक्षात तुम्हाला? तर तथागत भगवान बुद्धाने सांगितलंय. कोणतं उदाहरण दिलं सोप्या भाषेमध्ये? अजूनपर्यंत ईश्वर देव कोणालाही भेटला नाही. अजूनपर्यंत ईश्वरानं, त्या काल्पनिक देवानं अजूनपर्यंत कोणालाही भेट दिली. अजूनपर्यंत ईश्वर कोणालाही दिसला नाही. ईश्वरानं देवांना भेट दिली नाही. पण ईश्वरानं भेट दिली, काही लोकांना दिली. पण कुठं दिली? स्वप्नात. स्वप्नात देवी आली होती. स्वप्नामध्ये काय आला होता? देव आला होता. स्वप्नामध्ये देवी आली होती. स्वप्नामध्ये देव आला. स्वप्नात देव आणि देवी भेटून राहिले. आता मनी वसे ते स्वप्नी दिसते, आहे का नाही? मनात जे दिवसभर वसते तेच दिसते. काही एखादी बाई जर झगडा करून जर झोपी गेली तर तिला झगडाच दिसते झोपीमध्ये. काही लोकांना तर सरप मांग धावताना दिसते. काही लोकांना तर ते विहिरीत उडी टाकताना कोण धगलवताना दिसते. तर असे वाईट स्वप्न पडतात. बुद्ध आणि त्याच्या धम्मग्रंथामध्ये आहे ना, मनी वशे ते स्वप्नी दिसते. लक्षात घ्या. आलं का लक्षात तुम्हाला? तर बुद्धानं काय सांगितलं ते स्पष्टीकरण सांगतो आणि थांबतो. कोणती गोष्ट सांगितली पहिले? बघा, ही गोष्ट सांगितली. एखाद्या मुलाने एखाद्या मुलीला बघितलंच नाही आणि त्या मुलाने त्या मुलीच्या प्रेमात पडावे. कुठली गोष्ट आहे हे? बुद्ध आणि त्याच्या धम्मग्रंथातली, बाबासाहेबांनी लिहिलेल्या. एखाद्या मुलाने एखाद्या मुलीला बघितलंच नाही. ती मुलगी काळी आहे का गोरी आहे, उंच आहे का ठेंगणी आहे, सडपातळ बांधाची आहे का जाडी आहे, दिसायला सुंदर आहे का कुरूप आहे, त्या मुलानं का नाही त्या मुलीने बघतलंच नाही बा, पाहिलंय नाही, त्याची भेट गाठही झाली नाही आणि तो मुलगा काय पडला? त्या मुलीच्या प्रेमात पडला. पहा, हे बुद्धाचं उदाहरण आहे. दुसरी गोष्ट, एखाद्या मुलीनं एखाद्या मुलाच्या प्रेमात पडावं. आता मुलाचं आणि मुलीचं दोन्ही दिलं बुद्धानं. एखाद्या मुलीनं एखाद्या मुलाला बघितलंच नाही,
त्यांची भेटगाठही झाली नाही. तो मुलगा गोरा आहे का काळा आहे, सावळा आहे का गौर वर्णाचा आहे, तो मुलगा काळा आहे का गोरा आहे, गवळ्या वर्णाचा आहे, दिसायला सुंदर आहे का कुरूप आहे, ठेंगणा आहे का बारका आहे का जाडसर आहे का मोठला आहे. त्या मुलीनं त्या मुलाने पाहिलं नाही आणि ती मुलगी काय पडली, त्या मुलाच्या प्रेमात पडली. ते मुलगा काळा आहे का गोरा आहे, जाडा आहे का भरडा आहे, उंच आहे का कसा आहे, त्या मुलानं का नाही त्या मुलीनं का नाही त्या मुलाले बघितलंच नाही, पाहिलंच नाही, त्याची भेटगाठही झाली नाही. त्या मुलीनं त्या मुलाचं चित्रच रंगवलं आपल्या मनामध्ये, पाहिलंही नाही तरी. तर असेच लोक देवाच्या काल्पनिक ईश्वराच्या मागे लागलेले आहेत. त्या देवाला त्याने काही पाहिलंही नाही, त्याची भेटगाठही झाली नाही, तो कसा दिसते फक्त ते फोटोमध्ये त्या राजा रवी वर्मा नावाच्या ब्राह्मणाने ते फोटो काढले, मूर्त्या तयार केल्या, ते दिसते त्याच्यामध्ये, पण असा प्रत्यक्ष देव दिसत नाही, अजूनपर्यंत दिसला नाही. कोरोनामध्ये एकही धावला नाही. उलट आम्ही असं ऐकलं का त्या देवाला एक मास्क लावले होते, पाहिले का नाही तुम्ही टीव्ही मध्ये लावले ते मास्क लावले ते मंदिराच्या खिडक्या पार ब्राह्मण वगैरे आपला ढुटी बेलला घेऊन घरी पळाला होता उठून. खरे ब्राह्मण कवा घरी बसले होते तेव्हा त्याचा धंदा नाही बुडला, तेव्हा पंढरपूरही सोडलं त्यानं, सोमनाथही सोडलं, शिर्डीचं मंदिर रोज लय गर्दीवर राहते मध्ये तिथे शिर्डीले गजानन बाबाकडे शेगावले, तिकडे तिरुपती बाला पार मंदिर. पण त्या दिवशी मात्र ब्राह्मणाचे देवही लपून बसले होते, किल्ल्या कुलूप लावून सगळं ते मंदिर पार ब्राह्मणाचा धंदा चौपट झाला कोरोनामध्ये. आणि त्या कोरोनाचा फायदा घेऊन बुद्धाच्या विहारावर राम मंदिर बांधलं. ही खरी बदमाशी, हा रोग तयार केला होता मोदीनं राम मंदिर बांधण्यासाठी बुद्धाच्या विहारावर, बावरी महाविहारावर. समजलं का? लोक भीतीनच लय मोठे मेले. समजलं का? तर ही देव नावाचं ही कल्पना, हे भूत आपल्या डोक्यातलं काढून टाका. समजलं तुम्हाला? न पाहिलेल्या मुलावर प्रेम करणं आणि न पाहिलेल्या मुलीवर प्रेम करणं, असेच लोक देवावर आणि देवीवर काय करत आहे, प्रेम करत आहे. समजलं का तुम्हाला? तर ती कहाणी सांगतो आणि या ठिकाणी थांबतो. मी सांगू का ती कहाणी? अंधश्रद्धेतून बाहेर पडण्यासाठी. गरुड पुराणामध्ये आणि नारद पुराणामध्ये असं लिहिलेलं आहे. काय लिहिलेलं आहे बुद्धाविषयी? पहा कशी. रामायणामध्ये चोर म्हटलेला आहे बुद्धाला. रामायणामध्ये काय म्हटलं आहे? चोर आहे, चोर म्हटलेला आहे. समजलं का? आणि गरुड पुराण आणि नारद पुराण आहे हिंदू धर्माचं, ब्राह्मणाचं. त्याच्यामध्ये माहिती आहे का बुद्धाला काय म्हटलं आहे? नारद पुराण आणि गरुड पुराणामध्ये जंगलामध्ये जात असताना आपल्या माग हत्ती जरी माग लागला तरी बुद्ध विहारामध्ये जायचं नाही. म्हणजे रस्त्यानं जात असताना हत्ती माग लागला आणि जीव वाचवण्यासाठी जर बुद्ध विहार रस्त्यात लागलं, हत्तीच्या पायानं मरण पसंत करायचं, पण बुद्ध विहारामध्ये पाय ठेवायचा नाही आणि बुद्धाच्या मूर्तीचं तोंड पाहायचं नाही, असं लिहून आहे नारद पुराण आणि गरुड पुराणामध्ये बुद्धाविषयी. तेही मी गोष्ट सांगणार नाही. तर बुद्धाने या जगाला कार्यकारण भाव सिद्धांत सांगितला आहे. या जगामध्ये ज्या काही घटना घडतात त्या घटनेला काय असते? कार्यकारण भाव, कारण असते. या जगामध्ये कार्यकारण भाव याच्यावरच जगातले सगळे शोध लागलेले आहे. डॉक्टराने ते शोध लावलेले आहे का नाही? कार्यकारण भाव बुद्धाचा सगळ्यांनी स्वीकारलाय, वैज्ञानिकांनी. मग कार्य म्हणजे काय? एखादी बिमारी आहे तर त्या बिमारीचं काय आहे? कारण आहे. आणि त्या बिमारीचं कारण आहे, त्या बिमारीचा काय आहे? इलाज आहे. तर तसंच कार्यकारण भाव सिद्धांतावरच सगळे वैज्ञानिक शोध लागलेले आहे बुद्धाच्या. समजलं का? तर तथागत भगवान बुद्धांनी ह्या दोन गोष्टी या जगाला सांगितलेल्या आहेत. कोणत्या गोष्टी सांगितलेल्या आहेत? ज्या लोकाले मराचं भेव लागते तेच लोक देवीकडं देवाकडे जाते. समजलं का? ज्याला बुद्धाचं वचन समजलं, कोणतं? एक दिवस जन्म आहे तर एक दिवस मराच लागते, एक दिवस जन्म आहे तर एक दिवस मराच लागते, एक दिवस जन्म आहे तर एक दिवस मराच लागते. हे गोष्ट बुद्धाची ज्याला समजली तो माणूस अजिबात तिकडं अंधश्रद्धेकडं, या देवाकडे जाऊ दे त्या देवाकडे जाऊ दे. काही बाया म्हणते बाहेरच आहे, एक तर 90 वर्षाची बुडी म्हणे भंतेजी मला बाहेरच आहे म्हणे, आता अंदरच झालं पाहून आता बाहेरचं पाहतो म्हणे. आहे का नाही? 90 वर्षाची बुडी मला धागा बांधून द्या, शिलाचं पाणी द्या ना, आशीर्वाद द्या. मी म्हणलं आता जायची तयारी करा. समजलं का? तर अशा हाय लोक 90 वर्षात झाली तरी तिला जगाची उमेद आहे. आणि मला काही झालंही नाही पाहिजे म्हणते, माझं नखही नाही दुखलं पाहिजे, अर्ध डोकसही नाही, मला काहीच नाही झालं पाहिजे म्हणते. कोणते लोक आहे? ज्याला मराचं भेव लागते तेच लोक या देवीकडे जाते, दर्ग्याकडे जाते, मंदिराकडे जाते, इकडं जाते तिकडं जाते. आपले कर्म चांगले ठेवत नाही. लक्षात घ्या.
तर ज्याले मराचं भेव लागते तेच लोक इकडं तिकडं भटकते अंधश्रद्धेकडं. समजलं का? बाकीचे लोक नाही भटकत. समजलं का? ज्याले बुद्धाचं हा वचन समजलं, सोपं वालं कोणतं, एक दिवस जन्म आहे तर एक दिवस मराच लागते. पण काही लोकांचा विश्वासच नाही ना, काही लोकांचा विश्वासच नाही. मरा कुठं लागते, वाचा लागते, आहे का नाही? तर बुद्धाचा कोणता साधा सोपा तर उत्तर आहे, जन्म आहे तर मराच लागते, बिमाऱ्या लागणारच आहे का नाही? पित्त दोष, वात दोष आणि कप दोष बुद्धाने सांगितलेच आहे, सांगितले आहे का नाही? बुद्धाला आजारानच, आहे का नाही? बाबासाहेबांना आजारात, जगामध्ये मरणालाही कारण असते, बिना यानं कारण नसते, मरणालाही कारण असते ना. काय न मेली व काय न मेलावं, तर यानं हे बिमारी झाली होती ना अपघातानं, यानं प्रत्येक घटनेला काय असते, कारण असते. मरण्याला काय असते आणि भांडायला काय असते, बिना कारणाने भांडणं होते का? आता तुम्ही एखाद्याच्या असं केस ओढा बरं, आता आगे मना तिकडून होगे येते, माणसाने एखाद्या ऐकून आबे मना तिकडून काबे येते. भांडणाले काय कारणच आहे, आणि मरणाले काय, मग कुठल्या कुठल्या तरी बिमारीचं कारण राहते का नाही? काय न मेली काय न मेलावं असं आहे का नाही? कारण आहे का नाही? मग सांगते ते या न मेलावं, मग कारण आहे. एवढं सोपं समजत नाही का तुम्हाला? तर भगवान बुद्धांचा हा सिद्धांत डोक्यात फिट करा, कोणता जन्म आहे तर मृत्यू निश्चित आहे. हे सत्य आहे या जगातलं. कोणतं सत्य? मृत्यू नावाचं सत्य. त्याला समोर गेलं पाहिजे, स्वीकारलं पाहिजे, हसत हसत मृत्यूला कवटाळलं पाहिजे. पश्चातापाचं असं अश्रू गाळत मरण नाही, सुंदर मरण आलं पाहिजे, त्यासाठी चांगले कर्म करा, आहे का नाही? तर भगवान बुद्धांनी या जगाला काय सांगितलं? आता मी त्या गोष्टीवरून ती गोष्ट सांगतो आणि थांबतो. कोणती गोष्ट? नीट लक्ष द्या आता. तर तथागत भगवान बुद्धांनी या जगाला एक गोष्ट सांगितली आणि ते तथागत बुद्धांनी ते दुकान टाकलं. आता मी तुम्हाला ते मिलिंद प्रश्नाचं 4 फळाचे दुकान ते वेगळं आहे. ही कहाणी मी फक्त तुम्हाला बोध म्हणून सांगत आहे, माझ्या पाठची. आता माझ्या पाठची म्हणावं, तुम्हाला ते समजलं पाहिजे म्हणून मी माझ्या लोकभाषेत सांगत आहो, काही कुठली नाही आहे, पण ते तुम्हाला समजावं म्हणून मी त्या पद्धतीनं तो आधार घेत आहो. समजलं का? तर भगवान बुद्धांनी एक दुकान टाकलं आणि या दुकानामध्ये हे 4 फळं तर प्राप्त होतेच, जर अनुशीलन पालन केलं तर या 4 फळाची तर प्राप्ती होतेच. परंतु बुद्धाने एक दुकान टाकलं. नीट आहे का ही कहाणी? नीट आहे का? अंधश्रद्धेतून बाहेर पडण्याकरिता. तर बुद्धाने एक दुकान टाकलं आणि बुद्धानं ते दुकान टाकत असताना बुद्धाच्या दुकानावर लोक येत होते. समजलं का? दुकानावर लोक येत होते. बुद्ध माहित आहे का आपल्या दुकानावर आलेल्या लोकांना ह्या गोष्टी सांगायच्या. कोणत्या? ह्या 2 गोष्टी सांगायच्या. बुद्धानं एक दुकान लावलं. आता असे बुद्धाचे काय आहे? एक दुकान लावलं बुद्धानं. आता बुद्धानं दुकान लावल्याच्या नंतर बुद्ध माहित आहे का आपल्या दुकानावर येणाऱ्या प्रत्येक गिरायकाला, नीट लक्ष द्या, आपल्या दुकानावर येणाऱ्या प्रत्येक गिरायकाला बुद्ध का नाही 2 गोष्टी सांगत होत्या. कोणत्या? एक दिवस जन्म आहे तर एक दिवस मरा लागते. कोण सांगत होते असं? नीट आहे का? बुद्ध. आपल्या दुकानावर आलेल्या प्रत्येक गिरायकाला भगवान बुद्ध ही गोष्ट सांगायचे, पटवून द्यायचे. कोणती गोष्ट? एक दिवस जन्म आहे तर एक दिवस मराच लागते. एक दिवस जन्म आहे तर एक दिवस मराच लागते. एक दिवस जन्म आहे तर एक दिवस मराच लागते. ही गोष्ट का नाही भगवान बुद्ध सांगत होते. आता मला सांगा, बुद्धाच्या या गोष्टीवर तुमचा विश्वास आहे किंवा नाही? सांगा. 100% बराबर आहे का बुद्धाचं वचन? बुद्ध खोटं बोलत आहे का इथं, का खरं बोलत आहे? बुद्ध कधीच खोटे बोलत नाही. म्हणतो त्यांना तथागत म्हणतात, बोले तैसा चाले, त्याची वंदामी पावले. वंदामी भन्ते म्हणता का नाही तुम्ही? तर बुद्ध कधी कधी खोटे बोलतात का? बुद्धाचं कोणतं तरी वचन खोटं ठरलं का? नाही ठरत. बुद्ध कधीच खोटे बोलत नाही. तुम्ही बोलू शकता, मी बोलू शकतो कधी कधी, आहे का नाही? आम्ही काही बुद्धासारखे नाही बापा, सर्वगुण संपन्न, आहे की नाही? परंतु बुद्ध मात्र कधीही खोटे बोलत नाही. तर बुद्धाचं हे वचन खरं आहे का खोटं आहे? सांगा बरं पुन्हा छातीवर हात ठेवून. कोणतं? एक दिवस जन्म आहे माय तर एक दिवस मराच लागते. एक दिवस जन्म आहे तर एक दिवस मराच लागते. एक दिवस जन्म आहे तर एक दिवस मराच लागते. बरं बुद्धाचं खरं आहे का नाही? हे खरं आहे. ही गोष्ट कोणालाही आवडेल, कोणालाही पटेल. अंगुलीमालालाही पटली ही गोष्ट, राजा प्रसेनजितालाही पटली, सम्राट अशोकालाही पटली, जपानच्या लोकांनाही पटली, चायनातल्या, कोरियाच्या, श्रीलंकेच्या, थायलंडच्या लोकांनाही पटली.
हळूहळू अमेरिकेतल्या आफ्रिकेतल्या लोकांनी पटवून राहिली कोणती गोष्ट बुद्धाची, जन्म आहे तर एक दिवस मराच लागते. खरी गोष्ट आहे, सत्य आणि सोपी गोष्ट आहे. कोणती? जन्म आहे तर मराच लागते. तर बुद्ध का नाही आपल्या दुकानावर हीच गोष्ट सांगत होते. आपल्या प्रत्येक गिरायकाला जे जे बुद्धाच्या दुकानामध्ये येत होते, लक्षात घ्या, जे जे गिराईक बुद्धाच्या दुकानावरती येत होतं, बुद्ध त्याला हीच गोष्ट सांगत होती. कोणती गोष्ट? पुन्हा सांगतो मी, जन्म आहे तर एक दिवस मराच लागते. जन्म आहे तर एक दिवस मराच लागते. तर प्रत्येक लोक बुद्धाची ही गोष्ट खरी मानू लागले बुद्धाच्या वचनावर. आणि खरी आहे ना, ते खरी आहे, ते खरी गोष्ट आहे, ते नाकारू शकत नाही जगातला कोणताच माणूस नाही. कोणती गोष्ट? एक दिवस जन्म आहे माय तर एक दिवस मराच लागते. आता हे बुद्धाचं वचन सगळे लोक खरं मानू लागले, खरं मानू लागले. कोणतं वचन बुद्धाचं? एक दिवस जन्म आहे तर एक दिवस मराच लागते. या बुद्धाच्या वचनावर लोकांचा पूर्ण विश्वास झाला आणि सगळे लोक बुद्धाकडे येऊ लागले आणि बुद्धाचे काय बनले? उपासक बनले. बुद्धाच्या दुकानावर गर्दी वाढू लागली. सगळं समजलं का? भारतातले जम्बूद्वीपातले पूर्णच लोक, अशोकासारखे लोक, सम्राट अशोकासारखे लोक, सगळेच्या सगळेच लोक कुठे येऊ लागले? बुद्धाच्या दुकानावर येऊ लागले, दुकानावर येऊ लागले आणि बुद्धाचं ते खरं मानायला लागले. कोणती गोष्ट? जन्म आहे तर एक दिवस मराच लागते. आता बुद्धाच्या दुकानावर एवढी गर्दी वाढायला लागली, एवढी गर्दी वाढायला लागली आणि बुद्ध त्याले आलेल्या प्रत्येक व्यक्तीला काय सांगत होता? आपल्या दुकानावर आलेल्या प्रत्येक लोकायले, गिरायकाले, जन्म आहे तर एक दिवस मराच लागते. तर बुद्धाचं हे वचन, हे सत्य वचन मानू लागले, हे आर्य सत्य खरं मानायला लागले आणि सगळे लोक बुद्धाच्या दुकानावर येऊ लागले. बुद्धाच्या दुकानामध्ये मस्त गर्दी वाढली. हा लोक यायला लागले, पूर्णच लोक यायला लागले. समजलं का? दुकानामध्ये गर्दी वाढू लागली, बुद्धाच्या याच्यामध्ये भीड वाढू लागली. हा लोक बुद्धाच्या दुकानाकडे यायला लागले, बुद्धाचं ते वचन खरं मानायला लागले. एक दिवस जन्म आहे तर एक दिवस मराच लागते आणि एक दिवस जन्म आहे तर मराच लागते. एवढी गर्दी वाढली, एवढी गर्दी वाढली. तर आता ही गर्दी, बुद्धाच्या दुकानाकडली वाढलेली गर्दी कमी करासाठी बुद्धाच्या दुकानाच्या समोरच दुसऱ्यानं एक दुकान टाकलं. काय टाकलं? बुद्धाच्या दुकानाकडे जाणारी गर्दी कमी करायची आहे. आता तिकडे लय गर्दी जाते, तर आपण हे टाकून पाहू बाजूला एखादी दुकान. समजलं का? आपण एक दुकान टाकू. तर त्यानं काय माहिती काय? हिरशिल्यासारखं बुद्धाच्या दुकानासमोरच त्यानं आपलं काय टाकलं? दुकान टाकलं. आता त्याच्याकडे लय मोठी गर्दी जाईल तर माकडे येते, समज माकडे येईन बा उली उली तरी. त्यानं बुद्धाच्या समोर दुकान टाकलं. आता दुकान टाकल्याच्या नंतर आता गर्दी कोणकडे होती? बुद्धाच्या दुकानाकडे. बुद्ध आपल्या गिरायकाला काय सांगत होता दुकानात? जन्म आहे तर मराच लागते. आता यानं जे दुकान टाकलं होतं, आता सगळे लोक बुद्धाच्या दुकानाकडे जात होते, गर्दी वाढली होती जाता जाता. पण काही लोक एखादी तरी तिकडे जाऊ द्या थोडस उलीसक तरी, तर एक म्हणता दोन लोक त्या माणसाच्या दुकानात जायला लागले. कोण? ज्यानं बुद्धाच्या दुकानासमोर दुकान थाटलं होतं त्याच्या दुकानामध्ये एक म्हणता एक दोन तीन चार 5 6 जाऊ लागले गिराईक. समजलं का? आणि मग तो सांगत होता दुकानदार, बुद्ध का नाही म्हणे खोटं सांगते. काय सांगत होता तो गिराईकाले? त्याच्या दुकानात जाणाऱ्या गिराईकाले आपले वांगे किती चांगले आहे की नाही, आपण किती खरा आहो है की नाही, हे दुसऱ्याला पटवून द्यासाठी काय करावं लागते? दुसऱ्याची निंदा टिक्का टिप्पणी करावं लागते. करावं लागते का नाही? आहे का नाही? असे लोक आपल्या समाजामध्ये, मानवी स्वभावामध्ये आपण चांगलं ठरवण्यासाठी दुसऱ्याची निंदा टिप्पा टिप्पणी करावंच लागते. असलं नसलं सांगा लागते, त्याची बदनामी करायची असते. तर तो माहित आहे का, दुकान काही लोक जायला लागले बा त्याच्या दुकानात. मी थांबतो का? आणि तर दुकानात जायला लागले लोक. तर तो दुकानदार माहित आहे का, लोकांना बोलू नका, लोकांना तो सांगू लागला. नीट आहे का? लोकांना त्याच्या दुकानामध्ये जे लोक जायला लागले का, ते का नाही उली एक माणूस चालू लागला होता का गिराईक, त्याला सांगत होता, तुम्ही म्हणे बुद्धाच्या दुकानाकडे जाताना तर बुद्धाच्या दुकानाकडे जाऊ
नका. कोण सांगत आहे तो? बाजूचा, ज्यानं बुद्धाच्या दुकानासमोरच दुकान टाकलं. समजलं का तुम्हाला? तर काय सांगत होता तो? बुद्धाच्या दुकानामध्ये जाऊ नका. बुद्ध का नाही खोटं सांगते. खोटं सांगत होते का बुद्ध? बुद्धाचं खोटं होतं का ते? कोणतं? एक दिवस जन्म आहे तर एक दिवस मरा. पण तो सांगायला लागला बुद्ध का नाही म्हणे बुद्धाच्या दुकानात जाणं सोडून द्या, बुद्ध खोटं सांगते म्हणे. तर काय खोटं सांगते जी म्हणे? आता लोक म्हणायला लागले त्याले म्हणायला लागले खोटं. काय खोटं सांगते जी म्हणे बुद्ध? बुद्ध तर खरं सांगते म्हणे एक दिवस जन्म आहे तर एक दिवस मराच लागते. नाही नाही नाही, बुद्ध खोटं सांगते. एक दिवस जन्म नाही आणि एक दिवस काही मरा लागत नाही. मी तुले वाचवतो, मी तुले मरू देत नाही. समजलं का? बुद्ध काय म्हणते? जन्म आहे तर मराच लागते. हो काय? हा काय सांगायला लागला गिरायकाले? मी तुले मरू देत नाही, मी तुले वाचवतो. हा दुकानदार काय सांगायला लागला? मी तुले मरू देत नाही, मी तुले वाचवतो. माझ्याकडे गॅरंटी आहे, खात्री आहे. आता कोणाला मराची भेव नाही लागत आहे का नाही? मला जगूच्याच वाटते, मरुषा तर वाटतच नाही कोणाले. तर मग हो काची म्हणे? बुद्ध तर म्हणते म्हणे का जन्म आहे तर मरा लागते, जन्म आहे तर मरा लागते. आणि तुम्ही तर म्हणता जी म्हणे का जन्म आहे तर म्हणजे मरण नाही, मी तुम्हाला वाचवतो, मी तुम्हाला मरू देत नाही. हो काजी? तुम्ही मला मरू नाही द्यान काजी? हो काजी? बुद्ध तर खोटं सांगत आहे मग. हो, बुद्ध खोटं सांगते. जन्म आहे तर मरण वगैरे काही नाही. मी तुले वाचवतो, मी तुले मरू देत नाही. हो काजी? तुम्ही मला मरू नाही द्यान काजी? तुम्ही मला वाचवान काजी? हो काजी? मला तर मरातच नाही जी, मला मरातच नाही जी. तुम्ही मला वाचवान काजी? हो हो, मी तुले वाचवतो, मी तुले मरू देत नाही. आणि मग लोक ते हो काजी, मग तुम्हाला मग मला मरू नाही द्यायचं आहे तर मग काय करा लागन जी? म्हणजे मला तुम्ही वाचवान ना, तुम्ही मला वाचवणार आहात, मला मरू देणार, मला मरू देणार नाहीत. मग काय करा लागन जी? मग काय करा लागन जी? तर मग बासमतीचे पांढरे शुभ्र तांदूळ घेऊन ये, थोड्याशा खारका घेऊन ये, बदामा घेऊन ये, किसमिस घेऊन ये, बायकोले लुगडई घेऊन ये, मले पितांबर एक धोतरही घेऊन ये, दुधाची गाय घेऊन ये आणि 101 रुपया ठेव तिथं. कायच्यासाठी? मी तुले मरू देत नाही. होत असन तर एखादी कोंबडई घेऊन ये आणि होत असन तर एखादी बकरही घेऊन ये, कारण मी तुले वाचवतो, मी तुले मरू देत नाही. हो काजी? चालते चालते. मी तुम्हाला तांदूळ ते काय म्हणता बापा, काजू किसमिस बदामी सगळं बापा, दुधाची गाय वगैरे, आणि ते काय म्हणते बापा कोंबडही देतो बकरही देतो बापा, पण मला मरू देऊ नका, मला वाचवा बापा. तर असेच तर लोक आता ते लोक चालले मग कोणाच्या दुकानावर. मग कोणाकडे गर्दी वाढली? बुद्धाच्या दुकानावरची गर्दी कमी होऊ लागली आणि कोणाच्या याच्यामध्ये गर्दी वाढू लागली? बाजूचं जे दुकान टाकलं होतं का नाही त्याच्या दुकानाकडे गर्दी वाढू लागली. आता कोणाचं दुकान होते? ब्राह्मणाचं. आता कोणाकडे गर्दी दिसते तुम्हाला? ब्राह्मणाच्या मंदिरात गजानन बाबा, साई बाबा, वैष्णोदेवी माता. तर बुद्ध विहाराकडे गर्दी कमी आहे का नाही? आणि मंदिराकडं लाखो लोक जातात, कारण तिकडे काय आहे? गॅरंटी आहे, मी तुले वाचवतो, मी तुले मरू देत नाही. पण बुद्ध म्हणते जन्म आहे तर मराच लागते. तर काही लोक कुठं चालले आता? मले मराचच नाही, मले मराचच नाही, मले मराचच नाही. हेच लोक अंधश्रद्धेकडं आणि देवी देवताकडं जात आहे ना. आपले लोक 69 वर्ष झाले 22 प्रतिज्ञा दिल्या तरी. समजलं का? तर सगळे लोक कोणाकडे गर्दी करत आहे? तर काही लोकांचं मग तेवढी गर्दी आहे तर मग काय खोटं असन का? नाही म्हणते सांगते आहे का नाही? असं आहे. तर बुद्धानं या जगाला जे खरं खरं सांगितलं होतं ते काय करत आहे आता? ते ब्राह्मण लोक खोटं आहे म्हणते. म्हणजे बुद्धानं काय सांगितलं या जगाला? खरं खरं खरं. पण बुद्धाचं काय करून राहिले आता? खोटं खोटं खोटं. आणि जे खोटं आहे ते खरं खरं खरं. बुद्धानं काय सांगितलं? खरं खरं खरंच सांगितलं या जगाला. पण आता ते बुद्धाचं खरं खोटं ठरवलं आणि आता खोटं काय करून राहिलं? प्रचार करून राहिलं आहे का नाही? म्हणून तो गोबेल्स म्हणते, हिटलरचा मंत्री गोबेल्स,
एखादी खोटी गोष्ट माणसाला एवढी पटवून द्या, खोटी गोष्टही खरी आहे खरी आहे खरी आहे खरी आहे म्हणून त्याच्या मेंदूवर एवढी टाका म्हणते का खोटी गोष्टही माणसाला काय वाटू लागते, खरी वाटायला लागते. खोटी गोष्टही, खोट्या गोष्टीचा एवढा प्रचार करा लोकांच्या मेंदूवर फिट बसवा, खोटी गोष्ट ही लोकायला एक ना एक दिवस खरी वाटू लागते. ते गोबेल्स नीती अख्ख्या जगामध्ये नाही, भारतामध्ये तर जास्तच आहे. गोबेल्स नीती म्हणजे खोट्या गोष्टीला लोक काय करताय, खरं म्हणून मानत आहे. समजलं का? तर गोबेल्स नीती या चालू आहे. गोबेल्स नाव आहे का, हिटलरचा मंत्री होता तो, त्यानं ते सगळं घडवलं होतं युद्ध, आहे का नाही? आलं का लक्षात तुम्हाला? तर कोणते लोक मग कोणाकडे गर्दी वाढू लागली, ब्राह्मणाच्या मंदिराकडून. आजही ती गर्दी काय आहे, कायम आहे. म्हणून आमच्या बाया वर्षावासात ग्रंथालय येतही नाही, बंदा वर्षावासही झाला, अख्खे लोक मग ते पाटवडी खाले चालले लाईन घेऊन. सकाळी उठून काही पोया भेटन का नाही आणि काही रात्रीची भाजी उरण का नाही, तर बंदे चिले पिले पूर्ण पार दारुडे बेवडे मेवडे एवढं वर्षावासाचं पवित्र भोजन खायला चालले. ग्रंथाला तर अजिबातच नाही. 3 महिने राहिलो इथं, पण एक या गल्लीतल्या तर बाया तर जशा का काय होत्या का कुंगळ झुपलेल्या होत्या का काय माहित नाही, है का नाही? तर असे लोक आहे. आपणच गर्दी आपली कुंकड. आता त्या शहानूर शाकडं असू द्या, ते बकर कापते मध्ये कोणते वेळेचं बाई त्या यवतमाळची, आपले बंदे लोक खाल जाते इथं आणि तिकडे जाते, मग तिकडं नाच गाणे कवायला गीत असल्या तर तिकडं अशी गर्दी करते पुढं. पण बुद्धाच्या विहारामध्ये, ग्रंथामध्ये, वंदनेमध्ये काही 4 गोष्टी ऐकायच्या असल्यानंतर अजिबात नाही. त्या दिवशी त्या भीमोदय वाचनामध्ये किती मोठा खर्च केला बायाने, पण ग्रंथ ऐकायला गर्दी नव्हती तिथं, अजिबात गर्दी नव्हती. तेच म्हणलं असतं का तमाशा आहे इकडंच त्या अशोक मैदानामध्ये नाचन गावच्या लावण्या आणल्या होत्या, काहीतरी गिन्नर का काहीतरी लुगडे नेसून नाचत होते. हा बायाची गर्दी. कार्यक्रमही फेल झाला तरी दुसऱ्या दिवशी झाला, पण लोक तेवढेच. आपल्याला कवाल्यामध्ये नाचा तमाशामध्ये इंटरेस्ट आहे. आपल्या लेकरा बाळाला ते शिकवतो, आई डिस्कोच आहे मुलगी डिस्को, आहे का नाही? 26 जानेवारीचे न 14 एप्रिलचे डान्स शिकवतो, पण वंदना कशी करायची, मागे पाय कसा करायचा, हात कसा जोडायचा आणि पंचशील हे शिकून नाही राहिल्या बाया, आहे का नाही? चालते का? त्या दिवशी किती लोक कमी होते. तेच जर म्हणलं असतं का कवाले आहे तिकडं आणि बाई आली एक नाचून राहिली, आहे का नाही? असं बोललं तुम्हाला राग येईल. कशी लोक गर्दी करते का नाही? जेवायला किती भीड होती. पण हा प्रवचन आले, अख्खा दिवस गेला तरी प्रवचनाला लोक नव्हते तिथं. भीमोदय वाचनालयामध्ये होते, पण असे जे नेहमी जायले ग्रंथ सांगू तेच होते, बाकीचे तर कोणच नाही. कारण त्याला म्हशीचे दूध दोळा लागते, घरी बकरी आहे शेळ्या आहे किती झुपलेल्या आहे, इंधन आणा लागते, गॅस नाही घरी, बंद खाले नाही, कामाला नाही गेला तर त्याच्या घरी आताच उपास पडते. आज कामाला झाला नंतर कुठं संध्याकाळी त्याचं ते चूल पेटते, नाही तर कुठं खाले आहे गरीब आहे आपले लोक, म्हणते वेळ भेटत नाही. घरी टीव्या पाहतो आपण, झोपतो, मोबाईल मध्ये राहतो. आपल्या मुलांना तेच आई वडील ते लहानचे लेकरही उगे होत नाही आजच्या बायले. पहिले खंडी डझनभर लेकर आहे तर कशा सांभाळत होत्या का? आता लेकरही उगे होत नाही, ते मोबाईल देते त्याले, मोबाईलला लेकर उगे, आहे का नाही? पहिले डझनभर लेकर आहे तर बरोबर सांभाळत होते. आजच्या बायले 2च आहे, ते हुसुकले तरी त्याला सांभाळवत नाही, ते लढून राहिला. बापाले ऐकून राहिला आणि पोरीले, आणि काय देते आहे बाई मोबाईल. ते मोबाईलला लहान लेकर पागल होऊन राहिले, त्याचे डोळे कमजोर होऊन राहिले, केस पिकून राहिले, हार्ट अटॅक येऊन राहिले पोरांना मोबाईल दाखवल्यामुळे. कारण आई ते नकलच नाही ना तिच्याकडे, ते चूप करण्याचे तिच्याकडे आहेच नाही काही, आहे का नाही? तर असं आपली संस्कृती होत आहे. तर लोक कुंकड जाऊन राहिले, आता जास्त मंदिराकडे गर्दी वाढून राहिली आणि विहाराकडं कमी होऊन राहिले. कारण बुद्धानं सत्य सांगितलं आणि सत्य लोकांना आवडत नाही. आता त्या लोकांना तर आवडत नाही, पण तुम्हालाही आवडत नाही. बाबासाहेबांचा दिलेला बौद्ध धम्म तुम्हीच लोक बुडवत आहात, समजलं का? म्हणून बुद्ध धम्माचं पालन करा, समजलं का? तर बुद्धाच्याकडं मग त्या माणसाकडं गर्दी वाढायला लागली. आता गर्दी आता तशीच आहे, म्हणून त्या गर्दीतून तुम्हाला काढलं. मंदिराकडल्या गर्दीमध्ये आपणही होतं, लाताही मारत होते तुम्हाला. त्या काळाराम मंदिरामध्ये येऊही देत नव्हते, त्याचे देवही पाठवत होते आणि त्याचं मंदिरही पाठवत होते. आता तुमच्या अंगावर चांगले कपडे आले, तुम्हाला मंदिरात येऊ देते, कारण तुमच्या अंगावर चांगले कपडे आले. त्याला माहित झालं बाबासाहेबांनी यायले बौद्ध धर्म दिला, 22 प्रतिज्ञा दिल्या आणि हे बुद्धाकडे वळले नाही पाहिजे म्हणून यायच्याकडे आता याच्यापाशी पैसे आले. आता हे दानपेढीत पैसे टाकते, येऊ द्या आता याले मंदिरात. पहिले येऊ देत नव्हते, आता आपण मरमर करून राहिलो त्याच्या मंदिरात झाले. त्यानंतर लाथा मारायला पाहिजे, लाथा मारतच होते ते. काळाराम मंदिराच्या सत्याग्रह लाथा मारल्या होत्या, दंडे मारले होते, काड्या मारल्या होत्या, मंदिर उघडलं नव्हतं. देव बाटते म्हणे आमचं मंदिर बाटते म्हणे, पण आता नाही बाटत त्याचे, आहे का नाही? तर आता आपले लोक तिकडे जास्त गर्दी करून राहिले, समजलं का? तर ज्याला मराचं भेव लागते तेच लोक अंधश्रद्धेकडे, अंधविश्वासाकडे. आपले कुशल कर्म करा, चांगले कर्म केल्यानं जसं पेराल तसं उगवते, लक्षात घ्या, समजलं का? जसं पेराल तसं उगवत. चांगले कर्म करा, चांगले कर्मच आपल्याला सहकार्य करत असते, शीलच आपलं रक्षण करत असते.
कोणीही आपलं रक्षण करू शकत नाही. शील आपलं रक्षण करते. काय करते? शीलेन भोग संपत्ती शीलेन सुगती. शिलानच भोग संपत्ती, आनंद वाढतो, आपल्याला सुगतीचा मार्ग सुखकर होतो. समजलं का? तर आज या ठिकाणी आपण अंधश्रद्धेतून बाहेर पडा. समजलं का? काय पडा? अंधश्रद्धेतून बाहेर पडा आणि डोळच बना. असंच मला आजच्या या ठिकाणी सांगायचं आहे. भवतु सब्ब मंगल, भवतु सब्ब मंगल, सब्बे सत्ता सुखी होंतु. बंद करू.